सुरुवातीला डॉगला इतकं पॅम्पर केलं जातं की नंतर तो डॉग ओनर होतो आणि बाकीचे पेट्स होतात. प्लास्टिक पिशवी बरोबर गाईला खायला दिलं. गाईला समजणार आहे का प्लास्टिक आहे गुड? प्लास्टिक बरोबर गाई खाते. अरे तुमचं घरात खराब होतोय तर प्लास्टिक ते गाईचं का हाल करताय तुम्ही? हॅलो फ्रेंड्स, थँक्यू फॉर जॉईनिंग अस टुडे. मी डॉक्टर निशा आपलं स्वागत करत आहे आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये मेडोला क्वीन्स, स्पॉन्सर्ड बाय मेडोला हेल्थकेअर. ह्या ह्युमन सेंट्रिक जगात वावरताना आपण बऱ्याचदा विसरून जातो की आपल्यासोबत आपली ही सुंदर पृथ्वी बाकीचे मूक प्राणी शेअर करत असतात. अशा मूक प्राण्यांचा आवाज बनणारे आणि त्यांना आपल्या आयुष्याचं ध्येय बनवणारे आज आपल्यासोबत आहेत. ॲनिमल क्षेत्रातील अगदी नावाजलेले नाव शरण फॉर ॲनिमल्सच्या ओनर शरण्या शेट्टी मॅम. थँक्यू फॉर जॉईनिंग अस मॅम. थँक्यू सो मच. आणि फिन्स ॲक्वेरियम आणि पेट स्टोअरच्या ओनर करुणा मॅम. तर शरण्या मॅम, तुम्ही थोडंसं सांगू शकाल आमच्या प्रेक्षकांना तुमची ही जी जर्नी आहे, जी आपण नॉर्मल ॲज अ पर्सन आपण पेट्स ऑर ॲनिमल्स वी लाईक इट बट वी डोंट डेडिकेट आवर लाईफ फॉर देमसेल्फ. तर तुमची ही जर्नी आहे ती कशी सुरू झाली ते थोडंसं सांगू शकाल का? जेव्हा जर्नी सुरू केली ना तेव्हा मी जर्नी म्हणणार पण नाही, ती कधी विचार नव्हता केला की हे माझं जर्नी असं चालणार आहे किंवा मी आयुष्य माझं त्याच्यावर देणार आहे. मला लहानपणापासून प्राण्यांची आवड होता माझ्या वडिलांमुळे. नेहमी घरी काही ना काही डॉग्स कॅट्स असायचेच, बर्ड्स फिश. आणि मी पण शाळेतनं काही कधी काही खाली पडली तिला घरी घेऊन या, म्हणजे ते चालत राहायचं. मीन्स इट वॉज अ पार्ट ऑफ माय लाईफ. मला असं काही विचित्र किंवा आउट ऑफ द वे केला नाही असं कधीच नव्हतं. आणि तसंच जसं लहानपण गेला, लग्न झाल्यावर सासरी पण तेच केस होता. माझ्या सासऱ्यांना आवडायचा, माझ्या हस्बंडला आवडायचा, म्हणून असं म्हणजे मला असं विचित्र वाटलं नाही की मी कधी डॉग्सला फीड करतोय. तर तेव्हापर्यंत कधी आपले पेट डॉग्सला फीड करतो, एरियाचे डॉग्सला फीड करतो किंवा त्यांचं केअर घेतलं, आजारी पडले, तसंच होतं. मग एक इन्सिडेंट झाला माझ्या आयुष्यात, विच वॉज अ टर्निंग पॉइंट फॉर व्हॉट आय एम टुडे. की झेडपी जवळनं जाताना एका डॉगला ना डिवायडरला बांधून ठेवलेला, की ते लोकांना बहुतेक अबॅन्डनमेंटचं हे असेल, पण अबॅन्डनमेंट मध्ये तो खूप डॉग्सला परत घरी पोहोचतात. मग तसं काही झालं असेल तर त्याला रस्त्यात डिवायडरला बांधून ठेवलेला. प्रॉब्ली दे वॉन्टेड द व्हेकल ऑर समथिंग टू रन ओव्हर. पण तो मेचा महिना एकदम अग्रेसिव्ह झालेला आणि आम्हाला सोडवायची प्रयत्न केला तर त्याला सोडता आलं नाही, कारण तो अंगावर धावून यायचा. पण त्या टायमाला म्हणजे खूप लोकांना, एक लेडी रस्त्यात काय मदत करायला काय करायला घेते, खूप लोक येतात हेल्प करायला. लोक आले पण तो डॉग आम्हाला हात लावू देत नव्हता. मग मी तेव्हा त्या टायमाला मोबाईलची एवढी नव्हते तर नगरपालिकाला फोन केला लँडलाईनवर. नगरपालिकेला फोन केला तर दुसऱ्या एंडवरनं मला मी त्यांना म्हटलं असं असं डॉग आहे इकडे सोडवायचंय, त्याला कसं हेल्प करू शकता. तर मला तिकडनं रिप्लाय आला काय की मॅडम तो जिवंत असताना काही नाही करू शकणार आम्ही, तो मेल्यावर आम्ही येतो. मग ते सेंटेन्स मला म्हणजे खूप मला वाईट वाटलं की जिवंत असताना प्राणीच्या जीवाला मोल का नाही. जेव्हा माणसांचा ऍक्सिडेंट होतो किंवा काही होतो तर त्याला किती लोक धावून येतात, ॲम्ब्युलन्स, डॉक्टर, सगळं पोलीस सगळं रेडी असतात. मग प्राणीच्या लाईफ का एवढं इम्पॉर्टंट नाहीये. मग त्याला तर कसं तरी 2-3 लोकांनी हेल्प केलं, त्या डॉगचा आम्ही डोर कापून दिला, तो पळाला. आय डोंट नो व्हॉट हॅपेंड ऑफ हिम लेटर, बट दॅट स्टेड इन माय माइंड. आणि मग असंच माझ्या लहानपणाचा एक मित्र होता, त्याच्याशी बोलले की अरे असं असं झालं होतं. तो म्हणला असं परत कधी काय तुला मिळालं ना तर तू आपल्या बिल्डिंग मध्येच वरती त्याचा कमर्शियल कॉम्प्लेक्स होता, घेऊन ये, माझ्याकडे भरपूर जागा आपण तिकडे ठेवून घेऊ. मग तसंच त्यांनी ते सांगितलं आणि मग 6-7 महिन्यानंतर मला एक असंच पप्पी आढळला. तर तो त्याला बोलून तिकडे घेऊन गेले वसंत मार्केटमध्ये. मग तिकडनं ते पप्पीचं अशोक स्तंभला घेऊन जायचं, त्याच्यावर उपचार करायचं, त्याला परत घेऊन यायचं. मग तसं 1, 2, 3 आणि मग अशोक स्तंभला नेहमी जायची ना, मग असं अशोक स्तंभचे डॉक्टर्स किंवा कोणी ते माझं कॉन्टॅक्ट द्यायला लागले की हे मॅडम असं करतात तर तुम्ही जाऊन त्यांना हेल्प करा. मग लोक तसं जुळत गेले आणि मग टाइम्स ऑफ इंडिया मध्ये एक आर्टिकल आला. आफ्टर दॅट आर्टिकल आय नेव्हर लुक बॅक इन लाईफ. म्हणजे ते
आर्टिकल आल्यावर खूप लोक जुळत गेले, अप्रिसिएशन appreciate झाले ते. somebody people wanted to be on the team. मग लाईफ मध्ये काही डिसिजन्स असं असतात ना, 1 2 3 युटर्न घेऊ शकतो. हो हो. जेव्हा 10 ते 15 लाईफ तुमच्यावर अवलंबून असतात ना, देन यू डोंट हॅव युटर्न इन लाईफ. त्यानंतर परत कधी वळू नये पाहिजे. आणि आय थिंक असं पण आहे की लोकांना करायचं असतं पण त्यांना कोणी लिडरशिप मिळत नाही. बरोबर. म्हणजे तुम्ही लिडरशिप घेतली की नाही मला हे करायचंय, त्यामुळे लोकही तुम्हाला जुळत गेले ज्यांना ते करायचंय. आणि त्या टाइमला अॅनिमल वेलफेअर किंवा असं वॉज व्हेरी रेअर. हो व्हेरी रेअर. आता खूप लोक आहेत हु आर इंटरेस्टेड, जे करतात. पण 21 years बॅक मी वर्किंग इन दिस फील्ड वॉज व्हेरी रेअर. लाईक लिटरली कधी कधी रेस्क्यूला रस्त्यावर पण जायचो ना, लोक खूप खराब बोलायचे. पण इट डिडंट मॅटर टू मी बिकॉज आय वॉज व्हेरी शुअर मला काय करायचं. आणि तुम्हाला काय चॅलेंजेस आली हे करताना? चॅलेंजेस हे बघा, मी हे नाही सांगणार, चॅलेंजेस प्रत्येक फील्ड मध्ये असतात. बीइंग अ वुमेन इन दिस फील्ड अँड वर्किंग 21 years बॅक इट वॉज मोर चॅलेंजिंग. कारण प्राण्यांनी मला त्रास नाही दिला जेवढा माणसांनी दिलाय. म्हणजे लोक नाव ठेवायला, म्हणजे कुत्र्यांना घरी जाऊन बस, कुत्र्यांच्या मागे काय धावते, हे ते खूप, म्हणजे दे हॅव बीन व्हेरी मीन. पण इट डझंट मॅटर ॲट ऑल. आणि आता मी विचार करते ना, माझ्याला तू विचारायला गेले ना तर मला लक्षात पण येत नाही, बिकॉज इट वॉज नॉट इम्पॉर्टंट टू मी. लोक, माझी फॅमिली सपोर्ट करते, माझी मुलं सपोर्ट करते, मग लोक माझ्याबद्दल काय बोलतात की काय त्यांची प्रतिक्रिया, मला डिडंट मॅटर, इट डझंट मॅटर. खरं लोक तर ऍप्रिशिएटच करतात, पण 100 पैकी 10 लोक असतातच की जे चांगल्यालाही नावं ठेवतात. 100 पैकी मी सांगेल का 10 लोक अशी आहेत जे अप्रिशिएट करतात, बाकीचे लोक नावच ठेवतात. आम्ही खूप अप्रिशिएट करतो. तुम्ही 10 पैकी. ओके मॅम. शरण फॉर ॲनिमल त्याच्याबद्दल काय सांगू शकाल का? शरण फॉर ॲनिमल जे आहे, शरण जे आहे, इट्स अ ऑर्गनायझेशन जिथे आम्ही रस्त्यातल्या प्राण्यांसाठी काम करतो. म्हणजे खूप लोक घरातले डॉग, आमचं घरातलं डॉग आजारी आहे, तुमचं घरातलं डॉग आहे, तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे घेऊन जायचे. पण जेव्हा रस्त्याचे डॉग्स किंवा कोणता पण प्राणी आजारी पडतो, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला कोणीच नसतं, तेव्हा मी घेते त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी. मग आता आपलं 21 वर्ष, 21st year आहे आपलं. एवढं वर्षात काय आपल्या ॲम्ब्युलन्सेस आहे, जेव्हा काही आजारी किंवा जखमी प्राणी असतात रस्त्यावर तर आपल्याला फोन येतात. आपलं फोन आल्यावर आपल्याकडे 2 ॲम्ब्युलन्सेस आहेत, मोठे आणि स्मॉल ॲनिमलसाठी. आपण ॲम्ब्युलन्स पाठवतो, ते ॲनिमल उचलून शेल्टरला घेऊन येतो. तिकडे आमच्या टीम मध्ये 2 डॉक्टर्स आहेत. मग त्याचं सगळं उपचार सगळं केलं जातं. मग तो बरं झाल्यावर जिथून आम्ही तिकडे त्याला घेऊन आलो तिकडेच घेऊन जाऊ. दिस आय एम टॉकिंग ओनली अबाउट स्मॉल ॲनिमल्स. लार्ज ॲनिमल्स मी देत नाही, किंवा लार्ज ॲनिमल्स आर नॉट सपोज टू बी ऑन द स्ट्रीट. जसं कॅटल्स आहे ते रस्त्यावर त्यांना नॉट सपोज टू बी, ते आपल्याकडेच घेऊन जातात. पण छोटे डॉग सगळे जे आहेत ते बरं झाल्यावर आम्ही घेऊन जाऊन तिकडे सोडतो. इन शॉर्ट, शरण इज अ रेस्क्यू सेंटर अँड अ रिहॅबिलिटेशन सेंटर फॉर ऑल स्ट्रे ॲनिमल्स. म्हणजे रस्त्याचे कोणत्या पण प्रकारचे प्राणी असो, दे आर ऑलवेज वेलकम वेन दे नीड. आणि तुमच्या ह्या जर्नीमध्ये अनेक इन्सिडेन्सेस घडले असतील, समजा खूप साऱ्या रेस्क्यू स्टोरीज असतील, काही अशा असतील ज्या तुमच्या मनात राहून गेल्या असतील, यू फेल्ट की असंही होऊ शकतं का? काही अशा आहेत मॅम स्टोरीज? अरे बघा, आता एवढं एक्सपिरियन्स मध्ये एवढं दुःख पाहिलंय ना त्यांचं, की आय कॅन टॉक अबाउट अ लॉट ऑफ रेस्क्यू. पण 2 रेस्क्यू स्टोरीज आहे जे मला खूप इम्पॉर्टंट आहे आणि ज्यांनी सांगू शकतो तुम्ही की त्यांनी मला शेप दिलाय. हाऊ आय एम टुडे इज बिकॉज ऑफ दॅम, दो स्टोरीज. एक आहे माझ्या घरीच आहे आता, तो होप म्हणून आहे, त्याचं नाव मी आता होप ठेवलंय. म्हणजे मला 8-9 वर्षा पहिले शेल्टरवरनं कॉल आला होता की मॅडम भिवंडीवरनं एक डॉग आलाय, ऍसिड फेकला गेला होता त्याच्यावर, तर त्याचं तो शेल्टरला आलाय म्हणून. मी म्हणलं ओके, ऍसिड फेकला असेल, जळाला असेल, बॅग जळाला असेल, हे जळालं असेल, ठीक आहे. मग जेव्हा मी शेल्टरला गेले, आय फॉरगॉटन अबाउट इट. फोनवर हे बोलणं झालं, त्यानंतर मी विसरले हे केस. मी शेल्टरला जाताना मला ते म्हटले ते भिवंडीचे डॉग आला, जाऊन बघा ना मॅम कसं झालाय तो. तरी तेव्हा पण माझ्या डोक्यात काही नव्हतं. पण त्यांना ही वॉज केप्ट इन द ओटी, आमचं जे ओटी आहे तिकडे त्या रूम मध्ये ठेवलेला, अँड इट इज टाईट. तिकडे जाताना अक्षरशः ऐकून आवाज येत होता, असं टक 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 आवाज येत होता त्याचा.
आतमध्ये गेले तर पाहिला तो फक्त 2 हाडांवर चालत आलाय. मागचे दोन्ही पाय आहेत, पुढची दोन्ही फक्त हाड होते, पॉ नाही काय नाही. अख्खं डोकं जळालेला, कान जळालेला, इतकं म्हणजे भयानक होता ना त्याचा केस. म्हणजे कमीत कमी त्याला 5,000 10,000 5 ते 10,000 मॅगेट्स खाऊन दिले होते, इतकं खराब. आणि रिझन त्याच्यावर ऍसिड फेकायचं काय होता, तो म्हणे आमच्या घराच्या पत्र्यावर झोपतो म्हणून. एवढं विचित्र हाल केला त्याची, इतकं घाणेरडा हाल केला त्यांनी. आणि त्याचं केस मला स्पेशल का आहे, एवढं दुःख, एवढं पेन, त्याच्यात पण त्याचे डोळे म्हणजे असं मला बघून एकदम बंद, म्हणतात ना लाईट चमकायला लागले. आणि यू वॉन्टेड टू ईट. त्याला खायला दूध आणि पेडिग्री दिला की मस्त पैकी खाऊन घेतला. आणि एवढं ट्रीटमेंट केला त्यांनी. कमीत कमी 1.5-2 वर्षात त्या मुलावर आम्ही कमीत कमी 6 ते 7 सर्जरीज केल्या असतील, कारण ही हॅड टू अंडरगो सो मेनी सर्जरीज. बर्न्स, पुढचे दोन्ही पाय कापावे लागले त्याचे. एकदा कापलं की परत त्याच्यात इन्फेक्शन झालं, मग परत त्याच्यापेक्षा अजून छोटे कापावे लागले. असं करून खूप सर्जरीज केले. तो मुलगा माझ्या घरी आहे, 9 वर्ष झाले. इतकं लाईव्हली आहे म्हणजे अख्खं माझे दुसरे 2 डॉग बरोबर वॉकला जातो. इतकं वेल बिहेव्ड आणि इतकं मॅच्युअर डॉग आहे ना. मला असं वाटतं नेहमीच त्याला बघताना असं मला वाटतं की लोकांनी केलं तरी, त्या माणसाने केलं तरी का केला. म्हणजे त्याच्याकडनं असं आपल्याला वाटतं की किती पण दुःख झालं ना तरी जे होप असतं ना एक लाईफ जगायची, ते त्याच्याकडनं शिकावं लागेल आपल्याला. म्हणजे त्या टायमाला, आता तर ठीक आहे बरा आहे तो, त्या टायमाला त्याचं जी विल पॉवर आणि स्ट्रेंथ होता ना, अनबिटेबल. बरोबर आहे मॅम. आणि एक विचार करण्यासारखी गोष्ट अशी की आपल्या सोसायटीमध्ये माणसाने काही केलं तर त्याच्यासाठी खूप नियम आहेत, पण प्राण्यांसोबत एवढी क्रुएल्टी घडते, त्याला कुठेच न जा विचारला जात, ना कुठे रिटर्न काही FIR होत का काय, म्हणजे नोबडी इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस. नोबडी टेक्स रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ इट. आता आपल्याकडे इट इज, आय डोंट नो हाऊ मच यू ऑल विल एक्सेप्ट दिस फॅक्ट, इट इज अ फॅक्ट. आपण मुलींवर रेप झालं, हे झालं, ते झालं, आपण मोठे इश्यूज बनवतो. कॅन यू बिलीव्ह अ काऊ बीइंग रेप्ड? वासरू आलेली आपल्याकडे वॉज बीइंग रेप्ड बाय द गोठेवाले का सन, आणि ते दुसरे बाहेरचे कोणीतरी लोकांनी पाहिलं म्हणून ते तिला घेऊन उचलून आले केस. पण ते पण तेवढं झालं, संपलं, नंतर काहीच नाही त्याच. माझं एकच आहे की प्राणीचं लाईफ, प्राणीचं दुःख का दुःख नाही, का नाही, नोबडी इज अकाउंटेबल फॉर देअर पेन. नोबडी. झालं तरी आम्ही जेवढा आरडाओरडा करतो ते लोक तेवढं ऐकून घेतात. त्यानंतर आम्ही काय गप्प बसतो तर पुढचे पण माणूस गप्प बसतो ना की जाऊ द्या रे, काय होतं, कुत्राच तर होता. पण त्याचं दुःख का नाही. इंटरनॅशनली पेट्स चा ट्रेंड खूप चांगला आहे, केअर पण तेवढंच आहे, केअरही चांगले करतात, पण मला वाटतं की तिथे स्ट्रे हा प्रकार नाही आहे. That's why this cruelty also happens less. Because there they have made it a rule. एक तर adoptions. इकडे इंडियामध्ये ना लोकांना मेंटल ब्लॉक आहे अबाउट अडॉप्शन. लोकांना आय डोंट नो असं का वाटतं की पप्पी स्टेज मध्ये घेतला तर ते आमच्या घरी ऍडजस्ट होईल, ते आमचं सगळं, असं काहीच नाही. आता होपच घ्या केस. होप म्हणजे कमीत कमी 3-4 वर्षाचा असेल माझ्या घरी आल्यावर. मी साऊथ इंडियन आहे, मी तुलू बोलते, तो तुलू A to Z समजतो. आणि एवढं छान सेटल झालाय घरी. माझे दुसरे पण अडॉप्टेड डॉग्स बरोबर सेटल झालाय. आणि इनफॅक्ट मला असं वाटतं की मोठे डॉग्सचे अडॉप्शन इज इझियर दॅन पपीज. पपीजला खूप तुम्हाला टाइम द्यावा लागतं, वॅक्सिनेशन, मग पॉटी ट्रेन, मग पी ट्रेन, त्यांना काहीच करावं लागत नाही. आता इंडियाच्या बाहेर 15 year old डॉग्स अडॉप्ट होतात. इंडियामध्ये कोणी केलं असतं का? तिकडे अजून एक रूल आहे, आफ्टर 6 months डॉग्स हॅव टू बी स्पेड. आपल्याकडे एक मेंटल ब्लॉक आहे, नाही ना ते पहिल्यांदा मेट करू द्या ना, ते करायला पाहिजे, आपण त्यांना वंचित ठेवतो. अरे द डॉग्स और एनी एनिमल्स डोंट मेट फॉर प्लेजर लाईक वी ह्युमन्स डू. दे ओनली मेट टू रिप्रोड्यूस. मग when they don't feel, how are they going to miss? इकडे आपण काय सुपरस्टिशन आणि मेंटल ब्लॉक मध्ये चालतो. There the people are very practical. आपण देव काढतो ह्याच्यात, प्राण्यांमध्ये देव बघतो, आपण हे बघतो, सुपरस्टिशन बघतो, हे दिवस आलं, हे काळ आलं, हे आलं, ते आलं. तिकडे ते लोक तसं नाही विचार करत ना. म्हणजे इट्स सरकार हे म्हणतो आपण
कॉन्ट्राडिक्टरी सिच्युएशन की आपण प्राण्यांमध्ये देव बघतो आणि त्या प्राण्यांना त्यांच्यासोबत क्रुएल्टी करताना किंवा त्यांना असं वागवताना विचार नाही करत. हो. बरोबर. इंडियामध्ये एक व्ह्यू नाही. हम्म. वी हॅव 1000 व्ह्यूज. Right. Each person has 1000 views. हम्म. Each person has so many थिंकिंग. मग त्याच्यातच आपल्याकडे अॅनिमल्स मार खातात त्याच्यात. हम्म. कारण काही पण झालं राग कोणावर काढायचा? प्राण्यांवर. तुमचं आयुष्यात काहीतरी गडबड झाले, गुरुजींनी म्हटलं की असं असं गाईंना खायला दे. हम्म. तुम्ही घेऊन जाता प्लास्टिकच्या पिशवीत गुड आणि चना ठेवलं, प्लास्टिक पिशवी बरोबर गाईला खायला दिलं. गाईला समजणार आहे का प्लास्टिक आहे गुड? प्लास्टिक बरोबर गाई खाते. अरे तुमचं घरात खराब होतोय तर ते गाईचं का हाल करताय तुम्ही? आणि कित्येकदा तर अशा गोष्टी की ज्या म्हणजे खूपच खराब झालेल्या असतात त्या पण गाईला टाकल्या हो. जातात. तुम्ही खाल का ते? नाही ना, मग त्याला कशाला देतो? म्हणजे अक्षरशः आमच्याकडे गायी आल्या आहेत ज्यांच्या पोटावरनं आम्ही मॅग्नेट, हम्म. छोटासा पाऊच, त्याच्यात सिल्वरची अंगठी, 10 रुपयाचे डॉलर्स, हम्म. काय काय काढलेले. कारण लोक विचार करत नाही ना. हम्म. प्राणी फक्त बोलत नाही तर प्राणी आणि आपल्यामध्ये काय फरक आहे सांगा ना. आपल्या सोसायटीमध्ये खरंच स्ट्रे ॲनिमल्सचे खूप हाल आहेत. पेट ॲनिमल्स लोकांना फार आवडतात. कॅट्स, पपीज. मॅम, करुणा मॅम, तुम्ही आपलं फिन्स ॲक्वेरियम पेट्स आणि पेट्स या शॉपच्या ओनर आहात. यू आर ऑल्सो व्हेरी इन्स्पिरेशन टू अस. मला तुम्ही सांगू शकाल तुमची जर्नी कशी झाली किंवा म्हणजे बिंग अ वुमन हाऊ टू मॅनेज अ शॉप आणि टू रन इट, अर्ली चॅलेंजेस, तुमचं शॉप म्हणजे हाऊ यू मॅनेज इट, कशा प्रकारचं आहे, मला थोडं सांगू शकाल मॅम? माझी जर्नी म्हणजे खूप सोपी होती. सोपी म्हणजे अशी होती की माझ्या माहेरी कधी पेट्स हा विषय नव्हता. अच्छा. आणि मलाही खूप पेट्स विषयी खूप काही म्हणजे असं ओके आवडत होतं लहानपणी वगैरे, पण असं घरी अलाउड नव्हतं ते. फॉर्च्युनेटली माझे जे हजबंड आहे ते टोटली पेट पॅशन आहे त्यांना. अच्छा, गुड. लहानपणापासून अगदी कोंबडीचे पिल्लं, सगळ्याच गोष्टी, मासे, कुत्रे, मांजरी, जसं शरण्याचं होतं तसंच त्यांचं पण लाइकिंग होतं डे वन पासून. आणि त्यांचा हा पॅशन असल्यामुळे त्यांनी बीइंग अ फार्मासिस्ट त्यांनी साईड बाय साईड हा बिझनेस आणि ह्याच्यामध्ये काम करायला सुरुवात केली. आणि त्यांच्याबरोबर काम करता करता म्हणजे मी ॲज अ त्यांना बिझनेसमध्ये हात हेल्प करायचं म्हणून त्यांच्यावर काम करता करता मला पण कुठेतरी ते लाइकिंग सुरू झालं. अच्छा. आणि त्या हिशोबाने म्हणजे माझ्या हिशोबाने असं मी त्यांच्याबरोबर राहूनच माझं ते पेट्स पॅशनेट वगैरे सुरू झालं. मग त्याच्याबद्दलची माहिती, मग त्यांच्याबरोबर राहून ते सगळं शिकले. मग काही पुस्तकं कारण पूर्वी पुस्तकच वाचायला मिळायची. बुक्स थ्रू नॉलेज गेन करत गेलो. मग हळूहळू त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली. त्यांचं जे स्वप्न होतं त्याच्यामध्ये मी त्यांना साथ दिली आणि पेट शॉप आम्ही स्टार्ट केलं. अशा ह्याच्यामध्ये पेट्स आमच्याकडे म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदरपासून माझ्या सासरी पेट्स असल्यामुळे मला ती सवय पडली त्यांच्यावर राहायची. आणि अजूनही पेट्स घरात आहेत. म्हणजे आम्हाला एक आणि जास्त लागतात पण जागा कमी पुरल्यामुळे आता सध्या 2च ठेवलेले आहेत. पण पेट्स हे लागतातच आम्हाला. आणि पेट्सच्या म्हणजे त्यांची काळजी कशी घ्यावी किंवा जे अदर डिटेल्स त्याच्याविषयी अशी पुस्तकं किंवा कोर्सेस वगैरे आहेत का? नाही, पूर्वी बुक्स असायचे, अजून सुद्धा बुक्स मिळतात तुम्हाला की कसं तुम्ही पेटची काळजी घेऊ शकता, अगदी डे वन पासून पप्पी कसं हँडल करायचं. पण आजकाल बुक्स कोणी वाचत नाही, त्यामुळे आम्ही कस्टमरला सजेस्ट करतो एखादा युट्यूब वरती चांगलं ह्याचं बघा आणि त्याच्या थ्रू जा. काही अडचण आली तर आम्ही हेल्प करतो. कारण एंड ऑफ द डे माझा असा अनुभव आहे जो प्रॅक्टिकली काम करतो ना त्याचा अनुभव सगळ्यात जास्त चांगला असतो. बरोबर. कारण प्रत्येकाचा अनुभव युट्यूब वरती किंवा गुगल तुम्ही गेलात प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव आहे. बरोबर. त्यामुळे तुम्ही कोणाचं हे करण्यापेक्षा तुम्ही स्वतः अनुभव घेणं जास्त महत्वाचं आहे. त्याच्यात जर तुम्ही ज्यांनी आता आम्ही आमचे स्वतःचे 100 कुत्रे होते, आमचं केनल होतं, डॉग ब्रीडिंग होतं, तर त्यामुळे आम्हाला प्रत्येक कुत्र्याविषयी माहिती प्लस त्यांची कशी काळजी घ्यावी, त्यांना काय आजार पण येऊ शकतात किंवा त्यांना फूड कसं द्यायचं याचा प्रॅक्टिकल अनुभव असल्यामुळे आम्हाला ते
कस्टमरला सांगायला इझी जातं. मग ज्यांना आमच्यावरती ट्रस्ट आहे किंवा ज्यांना वाटतं की ह्यांचा अनुभव खरंच कामात येणार आहे, तर ते आमच्याशी एकदम व्यवस्थित पूर्ण गायडन्स घेऊन प्रॉपरली त्यांचं पेट हँडल करतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टी जरी आल्या तर ते डॉक्टरला विजिट करण्या अगोदर आम्हाला फोन करतात की बाबा ह्याला असं होतं तर काय करू. पूर्वी आम्ही गायडन्स द्यायचो, पण आता थोडस डॉक्टर्स पण वेगळ्या पद्धतीने द्यायला म्हणून आम्ही तिथे गायडन्स आता थोडं स्टॉप केलेलं आहे. तर तुम्ही डॉक्टरशी कन्सल्ट करा. आणि आपल्या पेट स्टोर मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे प्राणी आहेत किंवा ॲक्वेरियम पण आहे त्याच्यात फिशेस? हो, आमच्या पेट स्टोर मध्ये तुम्हाला ऑर्नामेंटल फिश जे आपण घरी पाळीव फिश म्हणतो त्याला ऑर्नामेंटल फिश म्हणतात, रंगीत मासे, ते अवेलेबल असतात. स्मॉल ॲनिमल्स मध्ये आम्ही काही हॅमस्टर्स किंवा गिनीपिग्स असं अवेलेबल करून देतो, ते ठेवत नाही. आणि बाकी बजीस जे लव्ह बर्ड्स वगैरे म्हणतात कॉमनली, पक्ष्यांमध्ये काही पक्षी आहेत. आणि पेट्स मध्ये आम्ही सध्या तरी अवेलेबिलिटी ऑर्डर आम्ही देतो, पण आमचं जे मेन हे आहे पेट्स मध्ये त्याच्यात जर्मन शेफर्ड ब्रीड जे आहेत ते आम्ही त्याच्यामध्ये जास्त करून प्रेफर करतो, कारण त्याचं ब्रीडिंग आणि त्याचं मेन म्हणतो ना आपण की त्याच्यातलं बेसिक मेन नॉलेज सगळं जे शेफर्ड बद्दल आहे ते आम्ही खूप चांगलं हे करतो. तसे सगळेच पेट्स आपण प्रोव्हाइड करतो, पण शेफर्ड विषयी जी बेस्ट नॉलेज आपण देऊ शकतो ते चांगलं नॉलेज शेफर्ड विषयी आम्ही हे प्रोव्हाइड करतो, कारण आम्ही त्याच्यामध्ये ब्रीडिंग जास्त प्रमाणात केलेली आहे. डॉग शोज वगैरे जे होतात ऑल ओव्हर इंडियामध्ये, त्याच्यामध्ये मी शो मध्ये पण डॉग्स घेऊन जातो चॅम्पियनशिप वगैरे करता. त्यांचं क्लब आहे केरळ क्लब इंडियामध्ये, त्याच्यात रजिस्टर्ड डॉग असतात आणि त्यांचे डॉग शोज पूर्ण भारतामध्ये होत असतात. आम्ही 3 डॉग शोज नाशिकमध्ये केले, पण अनफॉर्च्युनेटली ते पुढे कंटिन्यू नाही करता आले, बट अदरवाईज हे शोज बऱ्याच सिटीज मध्ये होत असतात. आणि पेट्सचा विषय ठरला तर हाऊ द पेट्स ट्रेंड इज चेंजिंग. म्हणजे फॉर एक्झाम्पल बऱ्याच लोकांच्या वेगवेगळ्या पेट्सबद्दल आवडी असतात. म्हणजे डॉग्समध्येच बघायला गेलं तर खूप सारे प्रकार आहेत आणि कॅट्स, म्हणजे असे कस्टमर्सचे ट्रेंड्स काही चेंज होत आहे का? ट्रेंड्स म्हटलं ना तर पूर्वी कसं होतं, नाशिकमध्ये बंगलोज खूप होते. हां, त्या हिशोबाने लोक गार्ड डॉगला प्रेफर करायचे आणि गार्ड डॉग्स मध्ये त्याच्यातही ह्यूज ब्रीड म्हणजे ग्रेट टेल्स, रॉटवेलर जे मोठे होणारे उंच होणारे असे ब्रीड लोक प्रेफर करायचे. पण आता कसं झालंय की ते बंगलोज सगळे डिमोलिशन फ्लॅट मध्येच गेलेले, त्यामुळे आता छोटा पेट म्हणून स्मॉल ब्रीड किंवा टॉय ब्रीड कडे लोक वळायला लागले. आणि त्याच्यातही बरेचदा आता सिंगल चाइल्ड कन्सेप्ट असल्यामुळे लोकांना घरात मुलांबरोबर कोणतरी खेळणं पाहिजे म्हणून एक पेट घेऊन जायचं, मोर काइंड ऑफ कंपॅनियन पहिले ते सेफ्टीच्या दृष्टीने सेफ्टीच्या दृष्टीने पण आणि मुलांना पण आवड आहे, थोडंसं सोशल व्हायला पाहिजे. बरेचदा काही पॅरेंट्स असं असतं की खूप ते मुलांना ह्युमन सोशलायझिंग नाही करत, त्यांना असं वाटतं की नको आपलं नको काय म्हणतात ना की ट्रॅक बदलेल आपल्या मुलांचा, त्याच्याशी आपण त्याला घरी पेट्सचं नाद लावला तर त्याचं थोडंसं मोटिवेशन किंवा वेगळ्या प्रकारे तो ग्रो होऊ शकतो. त्यामुळे बरेच ठिकाणी पेट्सला प्राधान्य दिलं जातं. सध्या कॅट्सला जास्त प्रेफरन्स आहे, कारण डॉग ही खूप मोठी कमिटमेंट आहे, त्याला तुम्हाला दिवसातनं 2दा तरी फिरवणं आहे. मोठा ब्रीड असल्यावर जर तुम्ही मोठा ब्रीड घेतला तर त्याला फिरवणं म्हटलं की ते मॅनेज व्हायला पाहिजे घरच्या लेडीजला म्हणा किंवा लहान मुलांना. आणि त्यामुळे कॅट्स इझी पडते. कॅट्सला घरामध्ये तुम्ही कॅट लिटर ठेवलं तर त्याच्यातच तिचं ते सुसुपॉटीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. ते फक्त क्लीन करायचं असेल, कॅट्सला काही फिरवावं लागत नाही, त्यामुळे इट इज अ इझी पेट आजच्या जगात. म्हणजे काही उदाहरणं अशी असतात की त्यांना वाटतं की नाही माझ्या मुलाला पेट पाहिजे किंवा मुलगा हट्ट करतो चला पेट जाऊन घेऊन येऊ, म्हणजे दे डोंट अनालाइज की हे आल्यावर मी करू शकेन का की त्यांना खायचं किंवा क्लीनलीनेस किंवा माझ्याकडे तेवढी जागा आहे का की फायनान्शियल बर्डन काही आलं तर मी त्याला तयार आहे का, ह्या गोष्टी विचार नाही करत लोक आणि घेऊन येतात. नाही, पण आमच्याकडे एक आहे की आम्ही कस्टमरला आधी पूर्ण त्याचा इंटरव्ह्यू घेतो की त्यांच्याकडे नेमकं पेट्स कोणासाठी घेतलं जातं. फक्त पेट्स मुलांकरता घ्यायचं असेल तर आम्ही 99% तिथे रिजेक्ट करतो
कारण मुलं ही रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ नाही नाही शकत. घेत, बरोबर. म्हणजे प्रॅक्टिकली तुम्ही पाहिलं तर मुलं नाही घेऊ शकत, हो. कारण त्यांना परत शाळा आहे, क्लासेस आहेत. आजकालची मुलं शाळा क्लासेस मध्येच खूप बिझी. ते घरी येऊन एक थोड्या वेळ खेळतील एवढंच. हो. मग अल्टिमेटली तो बर्डन येतो घरातल्या लेडीवर. हो. कारण घरातले जेंट्स सुद्धा एवढं हे करू शकत नाही, त्यांचे ऑफिस आवर्स असतात, हे असतात. समजा ती लेडी पण वर्किंग असेल आणि तिचं शॉर्ट टर्म ऑफिस असेल, म्हणजे शॉर्ट पिरियडचं असेल किंवा ती टायमिंग मध्ये घरी येणार आहे, कारण हो. जेंट्सचं टायमिंग नसतं. हो. ते केव्हाही ऑफिसच्या कामानिमित्ताने बाहेर जाऊ शकतात, व्हॉट एव्हर. त्यामुळे त्या केसमध्ये आम्ही 99% रिजेक्शन देतो की बघ तुम्हाला पाळायचं असेल तर एक तर म्हणजे घरात भांडणं व्हायला लागतं त्यात पेट्स आल्यानंतर. मग त्या पेट्सचे इतके हाल खराब होतात, कारण नंतर एक तर ते रिटर्न येतं, त्याच्यामध्ये कुठेतरी अडॉप्टला दिलं जातं. म्हणजे ह्या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे आम्ही असे कस्टमर जर कोणी आले तर आमच्याकडे आम्ही रिजेक्ट करतो. आणि काही अग्रेसिव्ह ब्रीड्स आहेत ते सुद्धा आम्ही अवॉइड करतो. आणखी म्हणजे तुम्ही ही प्रिकॉशन घेतात, बाकीचे पेट स्टोर पण तसं फॉलो करतात का? बिकॉज आय हॅव सीन की काही लोकांनी पेट्स घेतले पण त्याची बरेच आबाळ होते, ते घरी कोणी नाही, ते फिरायला जातात, त्यांना बांधून ठेवतात आणि ते अग्रेसिव्ह होतात. बाकीचे पेट शॉप मला तरी वाटत नाही केवढे प्रिकॉशन, कारण दे आर व्हेरी मच प्रोफेशनल विथ देअर प्रोफेशन. आमचं पॅशन विथ प्रोफेशन आहे, त्यामुळे कुठेतरी एक बॅक ऑफ द माइंड ते असतं की आपण ज्यांना पेट्स देतो आहे त्या पेट्सची प्रॉपर काळजी घेतली गेली पाहिजे. पुढे जाऊन ना त्याला त्रास व्हायला पाहिजे ना ज्यांनी घेतले त्याला त्रास व्हायला पाहिजे. कारण कुठेतरी म्हणजे असा आमचा अनुभव आहे की पूर्ण फॅमिलीमध्ये एखादी व्यक्ती जरी पेट्सच्या अगेन्स्ट असेल तर त्या पेट्सचे 100% हाल होते. एक तर ते पेट रिटर्न येतं, नाही तर ते मग कुठेतरी सोडलं जातं. बरोबर आहे. मी अशा पण स्टोरीज ऐकल्या आहे की म्हणजे त्या पेट त्या फॅमिली मधल्या मेडला बघूनही दिलं म्हणजे निर्णय घेतला जातो की जी त्याची काळजी घेणारी असते. अदरवाईज म्हणजे तिला जर वाटलं की नाही हा पेट चांगला नाही आणि अग्रेसिव्ह आहे, मी काळजी नाही घेऊ शकत. तर माझ्याकडे आता एक असं आहे कस्टमर ज्यांनी एक माझ्यामध्ये कोविडच्या दरम्यान एक पेट घेतलं होतं. आणि ते पेट मी बरेचदा बघते तर त्यांच्या मेडकडेच असतं. म्हणजे हार्डली ते त्यांच्या घरी असेल, भरपूर वेळेस त्या मेड बरोबरच ते फिरत असतं, तिच्याच घरी असतं. कारण बरेचदा त्या मेडच घेऊन येत असतात आमच्याकडे शॉपिंग करायला त्याचं वगैरे. त्याच्यामुळे आम्हाला मी एकदा दोनदा विचारलं, नाही म्हणे ते बाहेर सारखं जात असतात मग माझ्याकडेच ठेवून जातात ते. म्हटलं म्हणजे मग पेट्स घेतलं कोणाकरता आहे, घेतलाय का तुमच्याकरता घेतलाय असं. टू मेनी थिंग्स ऍक्च्युली. म्हणजे समजा पेट्स घेतोय आपण तेव्हा त्यांचं काय आपण प्रिपरेशन करावी नॉर्मल लोकांनी, की काय काय गोष्टी आहे ह्या आपण करायला हव्या किंवा आपल्याकडे आहे का, इन्क्लुडिंग फायनान्शियल बजेट ॲज वेल ना, ते पूर्ण त्यांना काय तुम्ही ॲडवाईस द्याल? कुठले पेट घ्यायचं म्हटलं की एक पहिली मोठी रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे एक वेळ आपण आपल्या मुलांना मारून मुटकून गप्प करू शकतो, पण पेट्सचं तुम्हाला अवघड आहे तर तुम्हाला त्यांना प्रॉपर ट्रेन द्यावं लागतं. एक आणि आमचं असं सजेस्ट आहे की शक्यतो तुम्ही बेसिक ट्रेनिंग घरगुती दिलं तर बेटर. त्याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये जे कोणी तुम्ही ज्या पेट्स घ्यायला तर तुमच्या घरातल्या सगळ्या मेंबरला त्याची आवड पाहिजे आणि प्रत्येकाने त्या पेटची रिस्पॉन्सिबिलिटी उचलली पाहिजे, नुसतं एका व्यक्तीने नाही. अगदी लहान मुलं जरी असेल तर तुम्ही त्यांना ते शिकवा की हे पेट आपण घेतलंय तर तुझी पण तेवढीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्याला तुम्ही त्या मुलांना सवय करा टाइम टू टाइम त्या डॉगला खाऊ घालायला, त्याला पाणी द्यायला, त्याच्या पलीकडे त्याला फिरवायला. ठीक आहे, खूप लहान मुलं आहेत त्यांना कधी कधी, कारण पेट्सची ग्रोथ मुलांपेक्षा म्हणजे ह्युमन्स पेक्षा फास्ट असते. म्हणजे एखादा जर लॅब्राडोरचा पपी घेतला तर तो लहानपणी क्यूट पपी वाटतो, जसा जसा तो ग्रो होतो त्याची ताकद वाढते आणि मग मुलांना हँडल होत नाही. मग अशा केसमध्ये आई वडिलांनी त्या डॉगला जर प्रॉपर ट्रेन केलं तर काही काही डॉग खूप छान ट्रेन होतात. म्हणजे तुम्ही जर फॉरेनचे डॉग पाहिले तर छोटे मुलं पण खेळतात ना त्यांच्यामध्ये, ते फिरायला घेऊन जातात. पण आपल्याकडे ट्रेनिंग पार्ट खूप खराब आहे, त्याच्यामुळे तो डॉग हँडल होत नाही. बरेचदा आम्ही कस्टमरला हेच सांगतो की तुम्ही डॉगला डॉगच्या हिशोबाने ठेवा, म्हणजे तो तुमचं डे 1 पासून ऐकेल. सुरुवातीला डॉगला इतकं पॅम्पर केलं जातं की नंतर तो डॉग ओनर होतो आणि बाकीचे पेट्स होतात. कारण डॉग डॉमिनेटिंग इतकं होतं ना ते कोणाचंच ऐकत नाही. आणि आमच्याकडे कस्टमर म्हणतात
आम्ही ना त्याला असं नाही केलं ना तर तो आमच्याकडे बघतच नाही. तो गुपचूप जाऊन रागाने बसतो, मग त्याला आम्हाला मनवावं लागतं. म्हणजे हा प्रकार काय आहे अच्छा. हे तुम्ही ह्युमन्स मध्ये एक्सपेक्ट करू शकता की एखादा मुलगा रुसला बा, मुलगी रुसली बा, पण पेट्सला तुम्ही ओव्हर पॅम्पर केलं तर हाच प्रकार होणार आहे. म्हणजे आम्ही जाऊ पण शकत नाही, म्हणजे आम्ही त्याला दिलं नाही तर आम्ही खाऊ शकत नाही. आम्ही त्याच्यासमोर खाल्लं ना की तो आमच्याकडे रागाने बघतो. मामा तो झोपला, त्याला झोपवतो आम्ही, मग आम्ही म्हणजे हे खातो. नक्की खरंच त्याचे विचार आहेत की यांचे विचार हे आहेत? विचार मी तेच सांगते की हे विचार आपले आहेत. म्हणून आम्ही सांगताना सांगतो की पेट्सला तुम्ही पेट्स सारखं ठेवा. बरोबर. ज्या गोष्टी तुम्हाला अपेक्षित नाही किंवा त्यांनी किचन मध्ये नाही यायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी लोकांचं असतं की किचन मध्ये आम्हाला पेट्स नको, मग तुम्ही डे 1 पासून त्याला तशी ट्रेनिंग बरोबर. करा. पहिल्यांदा आला ना त्याला नो म्हणा, कळतं त्याला. म्हणजे माझं तर मत असं आहे की ह्युमन मुलांपेक्षा पेट्सला लवकरच समजतं. हो. आणि ते जे ऐकतात ना ते शेवटपर्यंत ऐकतात. आपली तरी मुलं काही वर्षांतर म्हणतील तुला काय कळतंय का? पेट्स कधीच नाही. पेट्सला तुम्हाला जे तुम्ही ट्रेनिंग देणार ना ती शेवटपर्यंत त्यांच्या लक्षात असते, ते तसे वागतात. हे झालं पेट्सचं मॅम. पण जे आपल्याकडे स्ट्रे ॲनिमल्स येतात, स्ट्रे डॉग्स येतात, ते काही काळ तुमच्या ह्याच्यात स्पेंड करतात, त्यांचा ऑब्व्हियसली तुम्हाला लळा लागत असेल किंवा त्यांना तुमचा लागत असेल, हे काही तुम्ही नोटीस म्हणजे काही तुमचे एक्सपिरियन्सेस आहेत का की पेट्स किंवा स्ट्रे आपण जे जसं करुणा मॅम म्हटले ना त्यांना 1-2 कमांड सांगितलेल्या ना, स्ट्रे डॉग्स पण आफ्टर सर्टन टाइम जेव्हा त्यांना माहिती इकडे आय एम टेकन केअर ऑफ, इकडे मला फूड मिळतं, ते पण आपलं ऐकतं. आणि मला आपण घड्याला मारतो, मला समजत नाही प्राण्यांना टाइम कसं करतो. कारण एकदा त्यांना प्राणी अशी आहेत ना ज्यांना एकदा सवय झाली ना टाइमचा किंवा ह्याचा, तर ते त्या हिशोबानेच फॉलो करायला लागतात. जसं आपली गायी आहेत, ते त्यांना आपण 11 वाजता बाहेर पाठवतो, बरोबर 5 वाजता आपले माणसं गेले पण नाही तर ते गेटच्या समोर येऊन उभं राहतात आणि त्यांचं जे गव्हाण आहे जिथे त्यांना खायला मिळतं तिकडे जाऊन उभं राहतात ते. तर मॅम तुम्ही जे ॲनिमल्स रेस्क्यू करतात आणि ते काही वेळ आपल्या शेल्टर होममध्ये स्पेंड करतात, तर अशी तुमची इमोशनल अटॅचमेंट कधी झाली का त्यांच्याशी किंवा ते तुमच्याशी इमोशनली अटॅच झाले आणि हाऊ डू यू डील विथ दिस? प्रत्येक प्राणीची शेल्टरच्या आत येतो. हो. स्टार्टिंग मध्ये त्याचं दुःख बघून आपली अटॅचमेंट होते की दॅट टाइम वी हॅव दॅट थिंग की ह्याला बरं करायचंय. तो बरं केले करताना ते जर्नी त्याच्याशी अटॅचमेंट होतो आणि त्यातला आमची अटॅचमेंट होते. तर अटॅचमेंट हे प्राण्यांमध्ये आणि आमच्यांमध्ये कॉमन आहे. फक्त माझेच नाही, माझे स्टाफ पण त्यांच्याशी एवढे अटॅच होतात ना, मग त्यांना नावं ठेवतील, मग त्या नावाने बोलवतील. मग एव्हरी ॲनिमल रिॲक्ट्स टू लव्ह इन अ ब्युटिफुल वे. जेवढं मनुष्य नाही करत ना, प्राणी प्रेमाला खूप चांगलं रिस्पॉन्ड देतो. मग त्याच्यात आपल्याकडे बाकी काही उपायच नाही अदर दॅन वी ऑल्सो रिस्पॉन्डिंग बॅक. की आता आले शेल्टरला, आम्ही रोज इंजेक्शन देतो, हे देतो, पण त्यांना इंजेक्शन विसरून जातात. पण ते जे फीड करायला हात येतात ना त्यांना आठवण ठेवतात. म्हणून आता मी पण जेव्हा जाते शेल्टरला, दरदरी कॅनलमध्ये असते ना, मला बघून इतका आनंद होतो. त्यांना इतकं आरडाओरडा करतात की तू आमच्या जवळ ये, आमच्याशी बोल. मग अटॅचमेंट कोणता पण प्राणी आला ना शेल्टरला आमचं होतं. मग त्याच्यात मला असं वाटतं पण त्यांना सोडायला पण आम्हाला थोडं वाईट वाटतं. पण स्मॉल ॲनिमल्स मी ठेवून पण किती ठेवणार, बिकॉज आय फील एव्हरी ॲनिमल डिझर्व्स द टेरिटरी ही इज बॉर्न. आपल्याला असं वाटतं माणूस, मला नाही माहित माणूस कशा असं माणसाचं डोक्यात आहे की तो देव आहे. जेव्हा आपण पाहिलं ना, आपण प्राणी जेवढं आपल्याला देतात ना त्याचं 50% पण आपण देऊ शकणार नाही. म्हणून शेल्टरमध्ये गाढव असेल, गाई असेल, बकरी असेल, कुत्रा असेल, येतात आमच्या बरोबर 1-2 महिना 15 दिवस राहतात. तर रोज बघून ते होतच ना. जेव्हा तो त्याला आपल्याला बघून आनंद होतो तर आपल्याला रिस्पॉन्ड केल्याशिवाय आपल्याकडे दुसरं काही पर्यायच नाही. ते म्हणतात ना, माणूस जेव्हा प्रेम करतो त्याला कंडिशन्स असतात. हो, की समोरच्या माझ्यासाठी हे केलं पाहिजे. जसं माझं एक सांगणं आहे, मी नेहमी सांगते लोकांना, आता शेल्टरचं प्राणी सोडा, आता मी घरी पण जेव्हा मी जाते, माझे 2 मुलं आहेत, तर मुलं किंवा कोणी पण असो, मी घरी जाताना एक अपेक्षा असते की आता ही स्वयंपाक करून आम्हाला हे देईल, ते देईल, मग मी असं करेल. हे जे 3 माझ्या घरी कुत्रे आहेत ते एकटेच आहे ज्यांना मला बघून आनंद होतो की ही आमच्याकडे परत आहे. काहीच अपेक्षा नाही. अनकंडिशनल लव्ह प्राण्यांपासून शिकायला पाहिजे. बरोबर आहे. आणि मॅम तुम्ही जेव्हा त्यांना रेस्क्यू करतात
दे आर क्वाईट अग्रेसिव्ह, मग हाऊ डू हँडल, त्यांना किती वेळ लागतो नॉर्मलाइज व्हायला? आणि हे क्वाईट कॉमन सगळ्यांमध्ये असतं का? इट इज द कॉमनेस्ट थिंग इन ॲनिमल्स. कारण मी जेव्हा नेहमी रेस्क्यूला पण जेव्हा गाडी जाते ना, तर आय ट्राय टू कन्व्हिन्स पीपल की तुम्ही हे विचार नका करू की हे रेस्क्यू डॉग पडलेला आहे तर तो लगेच घेऊन जाऊ देणार. तो तिकडनं पळेल, खूप प्रयत्न करेल टू सेव्ह हिमसेल्फ फ्रॉम अस, तो बिकॉज ही डजंट नो वाय ही इज बीइंग पिक्ड अप. मग त्या टायमाला द ओनली थिंग फॉर अस टू until we gain this trust not to touch him physically. So we have nets, we have various degrees with which आम्ही हँडल करतो. कॅनल्स मध्ये 2-3-4 दिवस तुम्ही फूड ठेवा, 5व्या दिवशी तो थोडस शांत होतो. कारण कोणता पण प्राणी असो, when they come to the shelter, पहिला काही दिवस आम्ही फिजिकली हँडल करत नाही. We have various nets and various degrees ज्यांनी आम्ही हँडल करतो. Once we gain his trust, that time थोडं थोडं आम्ही त्याला टच करायला लागतो. आणि आपल्याकडे ऑनसाईट डॉक्टर्स किंवा त्यांची काळजी घेणारे सगळे टीम? आमची टीम, माझं अख्खं 28 लोकांचं टीम आहे. इन विच देर आर केअर गिव्हर्स, डॉक्टर्स, ड्रायव्हर्स, क्लीनर्स, म्हणजे 28 लोक आहेत हू हॅव डेडिकेटेड अँड गिव्ह द एंटायर टाइम देअर. म्हणजे ते व्हॉलंटरी करतात? नो पे, वी हॅव टू पे. आणि म्हणजे मी असे किस्से ऐकलेत की लोकांना म्हणजे स्ट्रे ॲनिमलला थोडं जरी काही झालं असेल, खरचटलं असेल, तर करा फोन ॲनिमल शेल्टरला किंवा घेऊन जा. आणि ह्या गोष्टी घडतात. म्हणजे लोक आपल्या स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे हे नाही पहिले बघत, पण काही झालंय ना, माझं काम आहे की कॉल करा आणि घेऊन जा. त्यांना तुम्ही काय म्हणा? हे बघा, सगळ्यात पहिले ॲनिमल इज वन जे स्वतःला हील करतो. की जेव्हा इट इज अंटिल इट इज मेजर, कारण खूप लोक कॉल करतात आणि लोक त्याचं 50% ऑफ द पीपल आर नॉट कॉलिंग बिकॉज दे आर कन्सर्न. 50% ऑफ द पीपल आर कॉलिंग बिकॉज दे वॉन्ट टू गेट रिड ऑफ हिम. हा एवढंस छोटस जखम आहे, त्याला लागले घेऊन जा. अरे त्याची गरज नाहीये, तो स्वतःच हील करून घेईल. त्याला स्किन इन्फेक्शन झालंय, घेऊन जा. स्किन इन्फेक्शनला शेल्टर मध्ये मी काय ठेवून घेणार आहे? ते काही गोळ्या येतात, तुम्ही खायला द्या ना त्याला. तो स्वतःच तिकडे रस्त्यावरच हील होऊन जाईल. पण खूप लोकांना फक्त असं आहे की ते वॉन्ट टू गेट रिड ऑफ इट. त्या टायमाला आम्हाला पण कळतं, आय मेड इट अ रूल की आम्हाला आमचं अँब्युलन्स पाठवायला यू ऑल हॅव टू सेंड मी पिक्चर्स. कारण किती वेळा असं होतं ना, एवढं अँब्युलन्स एक शेल्टर बनणार त्या एरियापर्यंत पोहोचतो आणि मग कळतं त्याची गरजच नाही. आणि किती वेळा असं होतं ना की आम्ही जातो तिकडे तर ॲनिमल तिकडे नसतोच. नाही, मी सकाळी पाहिलं होतं. अरे सकाळी तो ॲनिमल तिकडे राहणार आहे का? आणि जर त्यांना सांगितलं ना तुम्ही रेस्क्यूच्या स्पॉटवर राहा, ते पण लोकांना कळत नाही. तुमचं काम आहे, तुम्ही करा. अरे आम्ही शोधत नाही बसणार ना. तर मला असं वाटतं की जर मी 50% करतेय तर लोकांनी पण 50% करायला पाहिजे. रिस्पॉन्सिबिलिटी इज नॉट ओनली माइन, रिस्पॉन्सिबिलिटी इज एव्हरीबडी. बरोबर. म्हणजे लोकांना असं दाखवायचं असतं की मला ॲनिमल्सचा कळवळा आहे, सो माय ड्युटी इज जस्ट टू कॉल द शेल्टर रूम अँड बस, तेवढं झालं. आपण ते पण आता कळायला पाहिजे लोकांमध्ये पण की एक शेल्टर होम, एक ॲम्ब्युलन्स नाशिकमध्ये जर दिवसात आपल्याला 5 ते 6 रेस्क्यूज येतात, विच हॅज टू बी रेस्क्यू, त्याच्या ऐवजी किती फिरू शकतात. तुमच्या पण म्हणजे तुमच्याही स्वतःच्या काही लिमिटेशन्स आहेत. बरोबर. हे लोकांना कळायला हवे. म्हणजे दरवेळेस तुम्हाला कॉल करण्याऐवजी त्यांनी थोडं पण काही केलं, म्हणजे लिमिटेड काही कंडिशन्स असतील, थोडा कमी इंजुरीज असतील, ते स्वतः मॅनेज करू शकतात. जे आता आम्ही आमचा प्लॅटफॉर्म लॉन्च केला, त्याच्यावर वेटरनरी सर्व्हिसेस पण आमच्या अवेलेबल आहे मेडोला हेल्थ केअरवर. तर ते एक डायल करून किंवा त्याच्यातून बुक करून ते त्या ॲनिमल्सला ट्रीटमेंट करून घेऊ शकतो. हो ना. यू हॅव सी, ॲज आय से, यू कॅन्ट क्लॅप विथ वन हँड. राईट. इफ आय एम गिव्हिंग 50, यू ऑल्सो हॅव टू गिव्ह. बिकॉज ह्या भारतातच नाही, ह्या अख्खं भूमीत आपण एवढे इम्पॉर्टंट नाहीये जेवढं हे प्राणी आहेत. प्राणी नसले तर आपलं अख्खं धरती काहीच नाही राहणार. तेच मी म्हणजे इवन फॉर माय किड्स आय टेल देम की आपण जिथे राहतोय ती एकेकाळी प्राण्यांचं घर होतं. आपण त्यांना ऑक्युपाय केलंय. आता कोविडच्या टायमाला आपण सगळं आत होतो, प्राणी बाहेर होते.
काय झाला होता? इट वॉज ब्युटिफुल. It was beautiful. So here we need to understand who the real problem is. आणि आपण उगीच त्यांना नाव ठेवतो, पण प्रॉब्लेम आपण आहे ते नाहीये. म्हणून लोकांना हे विचार करायला लागले, आम्ही स्वतःच्या मनाने आम्ही हे काम करतोय, पण तुम्ही पण ह्या कामात हातभार द्यावाच लागणार आहे. बरोबर आहे. दॅट इज वेन इट इज गोइंग टू रिअली वर्क. बरोबर आहे. कारण की आपले लिमिटेड रिसोर्सेस असतात, त्याच्यात आपण सगळ्या गोष्टी म्हणजे ज्यांना गरज आहे ऍक्च्युअल त्याची, खरंच त्यांच्यासाठी ते वापरल्या गेले पाहिजे. जसं आता तुम्ही आहे, तुमच्या मेडोलाच्या हिशोबाने तुम्ही वेटेनरी, हो. असंच काही लोकांनी फाइंड रिझन्स ऑर वेज टू सपोर्ट अॅनिमल्स, हो. म्हणजे त्याच्यातून खूप हेल्प मिळेल ना. बरोबर आहे. तर मॅम तुम्ही तुमच्यासाठी पण मॅम माझा क्वेश्चन आहे. आता प्राण्यांसाठी करणं इट इन्व्हॉल्व्स लॉट्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, आणि एक पर्टिक्युलर वेने ते सगळं करावं लागतं, मॅनेज करावं लागतं. इवन कस्टमर्स फेसिंग किंवा लोक इन जनरल पब्लिक त्यांना फेस करणं, आणि आपल्यावर ट्रस्ट मिसट्रस्ट करणारे बरेच असतात, ब्लेम करणारे बरेच असतात. हाऊ डू यू हँडल इट? की म्हणजे तुम्हाला असं कधी होतं का की इमोशनल बर्न आउट? हे बघा, मला पहिले खूप झाला, म्हणजे त्रास स्वतःला पण करून घेतलं, मनाला पण करून घेतलं, सगळं केलं. पण आफ्टर अ सर्टन टाइम आय रिअलाइज की आपण सगळ्यांना खुश करू शकत नाही. लोक काय बोलतात शरणबद्दल, माझ्याबद्दल मला फरक पडत नाही. तिकडे आत आल्यावर प्राणी, आम्ही जेवढं त्याचं करतो त्याचं सगळं माझ्याकडे अपडेट्स आहे, डिटेल्स आहे. पण त्यानंतर तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही, पण मी जेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी घेते, माझ्यावर बोट दाखवण्याचा हक्क तुम्हाला नाही. एखादा कुठला किस्सा असेल जे तुम्ही शेअर करू इच्छिता? की नाही, असं हे बघ, हे प्रॉब्लेम्स मध्ये असं असतं ना की कम्युनिटी डॉग्स असतात. कम्युनिटी डॉग्स असतात, तर जबडा तुटलेला आहे, त्या एरियामधनं कॉल आला, त्या एरियामधनं कॉल आला, आम्ही ते डॉगला आपल्या शेल्टरवर घेऊन येत होतो. शेल्टर मध्ये आल्यावर ट्रीटमेंट सुरू होता, सगळं होतं. तर एक दोन अॅनिमल वेलफेअर, अॅनिमल लव्हर्सचे ग्रुप्स आहेत, हु आर लव्हर्स ओनली ऑन कीपॅड्स. ओके, सोशल मीडिया आणि कीपॅड्स अँड व्हॉट्सअप लव्हर्स आहेत. तर त्याच्यात हे डॉग मिसिंग आहे, हे डॉग मिसिंग आहे, कुठे गेला अँड देन आय वॉज सेंड द पिक्चर. आय सेड हा तर शेल्टरला. मग ग्रुपवर आर्ग्युमेंट झाले, का घेऊन गेले शरणमध्ये, असं तसं, शरणमध्ये असं होतं तसं होतं. आय सेड तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेताय का? फीडर आहात ना, घेऊन घेता का? हो आम्ही घेतो. या घेऊन जा. नाही आम्ही नाही येणार घ्यायला, तुम्ही पाठवून द्या. मी म्हटलं हे बघ, मला बाहेरच्या लोकांनी कॉल केला होता म्हणून मी घेऊन आले त्याला. आता तुम्हाला तो पाहिजे, मी हॅव टू कम अँड टेक यू. येऊन घेऊन गेले. विदिन 1 वीक परत त्या डॉगचा व्हिडिओ आला की जबड्याचे तिकडे मॅगेट झाले, कारण ही वॉज नॉट ट्रीटेड आफ्टर दॅट. मग तुम्ही घेऊन का गेले? शरणमध्ये असं होतं तसं होतं, तुम्ही परत घेऊन गेले, तुम्ही काय केला त्याचा? असंच करून करून आय फेल्ट बॅड की माझ्यामुळे किंवा आमचं दोघांच्या ह्याच्यात त्याचे हाल होत आहे. मग त्या एरियात एक फीडर होती, तिला सांगितलं की तू बघते का, औषधं जे काय आम्ही देतो तू करत जा. पण तिने पण 3-4 but that case had become so bad by that time की he expired. हे लोक माणसं काय ना आपल्या इगो मध्ये ते हाल, प्राणीचे हाल करतात. बट पीपल डोंट अंडरस्टँड हिअर इट इज नॉट अबाउट यू और मी, इट्स अबाउट हे फीडर्स आणि नॉन फीडर्स मध्ये पण ना, डॉग लवर्स आणि नॉन डॉग लवर्स मध्ये पण मी नेहमी सांगते, यंगस्टर्स कसं भांडतात, आम्ही फीडर्स करू हे करू. मी म्हणलं नाही, कारण तुम्ही भांडून डॉगला फीड करून येतात, जेव्हा तुम्ही निघून जातात ना, ते जे नॉन अॅनिमल लवर्स आहेत ना, ते डॉगला तुमचं राग ते डॉगवर काढतात. बरोबर. यू ऑल हॅव टू अंडरस्टँड, त्याच्यासाठी आपण थोडं शांत राहिलो तरी ठीक आहे, पण त्याचे हाल नका करू. मॅम तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळतो, म्हणजे सरकारकडून किंवा कधी काही कंप्लेंट्स करायच्या असल्या किंवा काही, म्हणजे तुम्हाला सपोर्ट मिळतो का? हे बघा, सरकारकडनं माझी जास्त अपेक्षा नाही, बिकॉज आय एम अ बिलीव्हर की जेवढं जे माझ्याकडनं होईल. नाव इन 21 years आय हॅव ऑल्सो डेव्हलप्ड क्वाइट अ फ्यू कॉन्टॅक्ट्स, पीपल नो मी. मला असं वाटत नाही की आय कॅन ब्लेम एव्हरीथिंग ऑन द गव्हर्नमेंट. I do blame quite a few instances on the government, but I don't blame everything on the government. की मला असं वाटतं की जेवढं माझ्याकडनं होईल तेवढं मी करून घेते, पण सपोर्ट असताच हे मी जास्त अपेक्षा ठेवत नाही. आणि मी आतापर्यंत कधी एवढं त्याच्यात गेले नाही की गव्हर्नमेंट कडनं हे द्या ते द्या.
म्हणून माणसाचं आय वुड से नॉट बॅड नॉट. आणि आपले जे न्यूट्रलायझिंग स्टेरिलायझेशनचे जे हे असतात ते व्यवस्थित राबवले जातात का? ते राबवल्याची इच्छा आमची पण खूप आहे आणि गव्हर्नमेंटची पण खूप. पण these humans who call themselves animal lovers, until they stop reacting, until they stop creating problems to the government, life is not good. कारण लोकांना पण कळायला पाहिजे की ठीक आहे तुम्ही लक्ष ठेवताय, तुमचं प्रेम आहे, बरोबर आहे, पण डॉग उचलला गेला की लगेच तिकडे जाऊन भांडायला लागतात, तिकडे जाऊन प्रॉब्लेम क्रिएट करतात की का उचललं असं तसं. पण तुमची प्रायव्हेट मध्ये न्यूट्रल करून घ्यायची ऐपत आहे का? अ प्रायव्हेट डॉक्टर विल चार्ज यू 3000 रुपीज 4000 रुपीज. माझं बोलणं आहे की एनएमसी ची जेव्हा गाडी किंवा कोणती पण नगरपालिकेची गाडी येते, कीप अ ट्रॅक ऑफ देम. तुम्ही घेऊन गेले ना, एवढ्याच दिवसात तिकडे आणायला परत पाहिजे. वेन द एनएमसी और सी रिलोकेशन होतात, मी हे नाही सांगत की एनएमसी रिलोकेशन करत नाही, चुकीचं करत नाही, 100% करतात, पण दॅट इज बिकॉज देर इज नोबडी टू कीप अ ट्रॅक ऑफ इट. जर त्यांना माहिती आता माझ्या एरियात 12 डॉग्स आहेत, आय नो इच अँड एव्हरीबडी. जेव्हा ॲम्ब्युलन्स येते, जर त्यांना माहिती इकडे ह्या लेडी आहेत, ते लक्ष ठेवतात, त्यांची कशी हिंमत होणार आहे घेऊन जाऊन ठेवायला? काढा फोटोज, काढा, ठेवा डिटेल्स. 3 दिवसात नाही आले तुमच्याकडे, मग करा ना तांडव. ते गेले की लगेच जाऊन तिकडे तांडव करायला लागतात, तुम्ही खायला प्यायला नाही दिला, असं दिलं तसं दिलं. अरे 3 दिवस राहू द्या ना, थोडं त्रास तर त्रास, पण न्यूट्रल होऊन आल्यावर आयुष्यभराचा त्यांचा त्रास मिटून जाईल ना. Somewhere I'm an animal lover, I'm a dog lover, any animal you give me, I love them. पण I know किती पुढे जायचं, किती थांबायचं. You have to know where you have to put your foot down. Only then आपल्यासाठी पण चांगलं आहे आणि त्या प्राणीसाठी पण चांगलं आहे. मॅम, तुमचा काय अनुभव आहे? काही म्हणजे अशा व्यवसायात असताना कस्टमरचे डाऊट्स, कंप्लेंट्स हँडल करताना असं बर्न्ट आउट फेस होतं का तुम्हाला, की आफ्टर गोइंग होम शांतता हवी आहे मला? तसं होतं, कारण आमचं डील मोस्टली लाईफ स्टॉक मध्ये आहे, म्हणजे ॲक्वेरियम पासून लाईफ स्टॉक, कॅट असेल, डॉग असेल. बरेचदा कस्टमरचं प्रॉब्लेमॅटिक असतं, फिश रिलेटेड बरेच येतात. डॉगचं फार कमी राहतं, पण फिश रिलेटेड कस्टमर येतात की मासा मरतोच आहे, तुमच्या माणसाने चुकीचंच सांगितलं. अच्छा. तर असं होत नाही. आम्ही पूर्णपणे ॲक्वेरियम देताना सुद्धा पूर्ण गाईडलाईन देऊन देतो. इनफॅक्ट आमचं एक प्रॉपर प्रिंटेड एक ब्रॉशर ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये रेग्युलर डेली मेंटेनन्स पासून ते मंथली मेंटेनन्स कसं करायचं सगळं त्याच्यामध्ये डेटा असतो. आणि मॅम आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या फिशेस आहेत? हां, आम्ही ट्रॉपिकल फिश मध्ये सगळं देतो, मरीन मध्ये पण देतो, फ्रेश वॉटर, ट्रॉपिकल मरीन आहे, आणि प्लांटेड ॲक्वेरियम पण आपण ते पण प्रोव्हाइड, इव्हन कमर्शियलाइज्ड, मेड टू मेजर सगळं. आम्ही कस्टमायझेशन करून पण ॲक्वेरियम्स बनवतो. मोठे मोठे हॉटेल्सचे पॉन्ड्स असतील, इंडोर पॉन्ड्स असतील, आउटडोर पॉन्ड्स असतील, कोई पॉन्ड्स जे आता ठेवतात, त्याच्या पलीकडे स्टॅटिक वॉटर बॉडी पण आम्ही बनवतो. ते फिश नाही ठेवायचं कोणाला, पण मग एक पाण्याचा फ्लो लागतो, तर ते पण मेंटेन कसं करायचं त्याचं पण आम्ही गाईडलाईन देतो. म्हणजे अशा ॲडव्हान्स याच्यात एक्सपर्टीज खूप लागतं. येस, एक्सपर्टीज खूप लागतात, कारण प्रत्येक साईट वर्क हा वेगळा असतो, आणि प्रत्येक साईट वरती इनलेट आउटलेट, तिथलं फिल्ट्रेशन कसं पाहिजे आहे, तिथे कुठला फिश चांगला राहू शकतो, हे सगळं चेक करावं लागतं. आणि मेजॉरिटी काय होतं की बरेचदा लोक जेव्हा घराचं काम चालू असतं, एखाद्याचं इंटिरियर काम चालू आहे किंवा एखाद्या बंगलोचं किंवा फार्मचं इंटिरियर चालू आहे, ते चालू असताना जर प्लॅन मध्येच आधीच जर हे सगळे टाकले गेले असेल की इथे ॲक्वेरियम ठेवायचे किंवा इथे पॉन्ड बनवायचंय, आणि त्या पद्धतीने जर आधी अप्रोच झाले, तर मग ते प्रॉपर सक्सेसफुली आपल्याला काम करता येतं. कारण एकदा काम पूर्ण झालं, तिथलं टायलिंग झालं, फिनिशिंग झालं, आणि मग जर कोणी अप्रोच झालं तर तिथे थोडंसं आम्हाला पण रेस्ट्रिक्शन देतात, कारण मग ते फिल्ट्रेशन हाईड करणं आलं, पाईपची इनलेट आउटलेट देणं आलं, ते परत तोडफोड करावं लागते. तर आम्ही कस्टमरला शक्यतो रिक्वेस्ट अशीच करतो की तुम्हाला जर प्रॉपर करायचं असेल तर बिफोर तुमच्या, म्हणजे आपण जसं एखाद्या घराचा प्लॅन करतो, ते बेडरूम असतो, तिथलं फर्निचर कसं असेल हे आपण सगळं प्लॅन करतो,
तसं तुम्ही एक ॲक्वेरियम प्लेस प्लॅन करा. इव्हन एक वास्तूचं पण असतं ना की इथेच करायला हवं, मग त्यानुसार मग तुम्हाला सगळं परत डिझाईन करावं तर लागेल. त्यामुळे मग ते डिझायनिंग मध्ये जर घेतलंच गेलं म्हणजे तुम्ही ती रिक्वायरमेंट द्या. म्हणजे आपण आपली रिक्वायरमेंट आर्किटेक्टला देतो की बा आम्हाला अशा अशा पद्धतीने घर पाहिजे आहे, असे रूम्स पाहिजे किंवा इंटिरियरवर म्हणतो आम्हाला अशा पद्धतीने फर्निचर पाहिजे. तर त्याच वेळेस तुम्हाला फिश टँक ठेवायचा आहे किंवा पॉन्ड बनवायचं किंवा वॉटरफॉल बनवायचं वॉटेवर. तुम्ही ती जागा निवडून ती प्रॉपरली जर आम्हाला दाखवली तर आम्हाला ते करायला सोपं जातं आणि तुमचे पैसे पण मुळात कमी लागतात. तोडफोड वाचते. Correct. तो एक पार्ट मेजरली आम्ही कन्सिडर करतो. हो. आणि फिश मध्ये पण बरेच प्रकार आहेत. समजा एखादा लेमन म्हणजे ज्याला काहीच नॉलेज नाही फिश मधलं आणि तो आला तुमच्याकडे फिश घ्यायला, तर म्हणजे त्याला तुम्ही सजेस्ट करताना डू यू सजेस्ट की स्टार्ट विथ द सिम्पल वन की फ्रेश वॉटर आहे त्याच्याने स्टार्ट करा, मग ट्रॉपिकल, मग मरीन असं? आता तुम्ही ह्याच्यावर मी तुम्हाला एक विचारते, तुम्ही एखाद्या चालले असाल कुठे, तुम्हाला रस्त्यावरती बाउल दिसले असेल त्याच्यात 2 मासे टाकले तर म्हणजे आम्ही कधी कधी म्हणतो की ते चुकीचं आहे. पण जर तुम्ही आमचा फायद्याचा पाठ पाहिला तर ते आमच्याकरता खूप चांगलं असतं. कारण दे आर द पीपल हु आर इंट्रोड्युसिंग फिश टू द कस्टमर. बरोबर आहे. कस्टमर त्यांच्याकडे तो फिश बाउल घेऊन येतो. मग तो फिश घरात गेल्यानंतर वाटतं अरे हा बाउल खूपच छोटा आहे आणि मासे खूपच मोठे आहेत. मग काय करायचं मग ॲक्वेरियम मध्ये मग त्यांच्याकडे काही, कारण ते लोक फक्त विकतात, त्यांना माहिती नाही काही, तेव्हा फूड सुद्धा देत नाही ते फक्त मासे देऊन देतात. मग ते फूड घ्यायला येतात, मग ते सगळे प्रश्न विचारतात, मग त्यांना आम्ही सांगतो की बघ कसं करायचं काय करायचं. मग त्याच्यामध्ये जे मासे दिले जातात ते ऍक्च्युली मासे त्या बाउलच्या साठी बनलेलेच नाही. मग त्यांना ती गाईडलाईन द्यावी लागते. मग बरेचदा लोक हॉबी त्यांची डेव्हलप होते आणि मग ते ॲक्वेरियम वरती कन्वर्ट होतात. बरोबर. एखाद्या फिश वरून मग त्यांची पूर्ण लाईफ लॉंग हॉबीज डेव्हलप होते. आणि त्यांना जर प्रॉपर गाईडलाईन दिलं ना, म्हणजे माझ्याकडे जेवढे पण क्लायंट येतात ते बरेचदा त्यांना गाईडलाईन चांगली मिळाली नसते किंवा ते कुठनं तरी घेतात किंवा कोणतरी गिफ्ट करतात. आजकाल कन्सेप्ट फार आहे, बर्थडे गिफ्ट, रिटर्न गिफ्ट केलं किंवा कोणाला बर्थडेला गिफ्ट केलं, तर या कन्सेप्टमुळे ती हॉबी वाढते. पण तिला गाईडलाईन नसल्यामुळे ती कुठेतरी थांबते आणि मग ज्यांना खरंच त्याच्यात इम्प्रुव्हमेंट करायचंय ते येतात आमच्याकडे. मग त्यांना आम्ही प्रॉपर गाईडलाईन केलं की त्यांचे ॲक्वेरियम्स प्रॉपर चाललेले आहेत. कारण आमच्याकडे फिश क्वारंटाईन केला जातो. म्हणजे क्वारंटाईन शब्द आता सगळ्यांना कोविडमुळे माहिती आहे पण आम्ही जवळजवळ 30-35 वर्षापासून हा शब्द वापरतो, कारण फिश हा क्वारंटाईन केला जातो. नाशिकमध्ये फिश ब्रीडिंग फार म्हणजे जास्त प्रमाणात नाही, म्हणजे इथे फिश ब्रीड फार कमी होतात. ते येतात बऱ्याच बाहेरनं, म्हणजे अगदी इम्पोर्टेड फिश पण येतात, बाहेरून येतात, काही साऊथ मधून येतात, काही नॉर्थ मधून, तुमच्या कॅलकटा साईडवरून येतात, काही मुंबईवरून येतात. प्रत्येक पार्टचं वॉटर क्वालिटी, त्याचा पीएच, त्यातलं टेम्परेचर सगळं वेगवेगळं असतं. तर तो जेव्हा फिश ट्रॅव्हलिंग मध्ये असतो तो आल्यानंतर इकडे काही ना काही इम्युन सिस्टीम डाऊन असते, तसं काही ना काही रोग दाखवतो. मग ही प्रोसेस पूर्ण 21 डेजची असते. तर तो फिश 21 डेज आपल्याला क्वारंटाईन करावा लागतो आणि मग त्याला आपल्याला सेलला टाकावं लागतं. तर हे प्रोसिजर कोणी फॉलो करत नाही, कारण प्रत्येकाला फास्ट सेल लागतं. तर माझ्याकडचा जो आमच्याकडे जे फिश असतात त्याची इम्युनिटी इतकी चांगली असते की तो कस्टमरकडे गेल्यानंतर पण अनलेस कस्टमरकडनं काही चूक नसेल झाली तर त्याला काहीच होणार नाही. आणि अगदी समजा काही प्रॉब्लेम आलेच तरी आम्ही ऑनलाईन अवेलेबल असतो. व्हॉट्सअपला आमच्या नंबरवरती जर तुम्ही व्हिडिओ शेअर केले ॲक्वेरियमचे त्या फिशचं, तर आम्ही त्याला गाईडलाईन देऊन मेडिकेशन वगैरे सजेस्ट करतो. म्हणजे प्रॉपर क्वारंटाईन न केलेले फिशेस जे असतात त्यांना डिसीजेस व्हायचे किंवा मग त्याच्यानंतर मरायचे चान्सेस जास्त असतात. बरेचदा कसं असतं की आता हा सीझन आहे, ह्याच्यामध्ये फिश थोडं आजारी पण कमी पडतात, पण ह्याच्यात ऑक्सिजन डिप्रेशनचा प्रॉब्लेम येतो उन्हामुळे. तर ट्रॅव्हलिंग मध्ये बरेचदा फिश कमजोर होतो. थंडीमध्ये मासा आजारी फार लवकर पडतो, कारण थंडी माशांसाठी सुटेबल नाही. मग त्या फेज मध्ये जेव्हा इन्फेक्शन्स खूप प्रमाणात येतात तेव्हा कस्टमरनी जर अजून त्याच्यामध्ये नवीन मासे ऍड केले आणि ते बाहेर न केले, म्हणजे ते क्वारंटाईन मासा नाही मिळते, मग त्या केसमध्ये तुमचा एक्झिस्टिंग फिश सुद्धा आजारी पडू शकतो, तोही मॉर्टॅलिटी मध्ये येऊ शकतो. म्हणजे एकमेकांचे डिसीजेस त्यांना लागू शकतात. हो, ऍक्च्युली ॲक्वेरियम मध्ये व्हॉल्यूम फिक्स आहे. इट इज नॉट वी आर आपण काय करतो त्या ॲक्वेरियम मध्ये एक सिस्टीम इकोसिस्टीम डेव्हलप केलेली आहे. नेचर मध्ये ती फ्लोईंग मध्ये आहे, म्हणजे तिथे इकोसिस्टीम नॅचरल आहे, आपण इथे क्रिएट करतो. मग त्या क्रिएशन मध्ये पाण्याचं व्हॉल्यूम तेवढंच आहे. मग तुम्हाला वॉटर चेंजिंग किती करायला पाहिजे, केव्हा करायला पाहिजे,
हे माहिती पाहिजे. आणि मग फिश इंट्रोड्यूस करताना काय काळजी घेतली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपरली माहिती असतील पाहिजे. तर मग तुम्हाला काही ती हॉबी अतिशय सुंदर आहे आणि खूप छान करताय. हो, पण प्रॉपर गाईड पण प्रॉपर करायला पाहिजे. आणखी विंटर मध्ये आपण जेव्हा पाणी चेंज करतो ते कोल्ड वॉटर टाकतो आपण, आणि जे वॉर्म वॉटर फिशेस असतात ते अचानक टेम्परेचर डिफरन्स झाल्यामुळे त्यांची एक तर इम्युनिटी कमी होते, डिसीजेस लागतात, आणि त्याच्यातून ते वॉटर टेम्परेचर खूप मेंटेन करावं लागतं. करायची गरज. कारण जेवढे पण फ्रेश वॉटर फिश आहेत त्यांचं आयडियल टेम्परेचर 27 डिग्री असतं. हो, आणि आपल्याकडे नाशिकमध्ये स्पेशली थंडी खूप असते, म्हणजे आपलं माइनस कधी कधी 7-8 डिग्री पण जातं. मग पाण्याचं टेम्परेचर पण तसं वाटतं. तुम्हाला त्या टेम्परेचर नुसार फिशला आयडियल टेम्परेचरसाठी हीटर वगैरे लावून ते टेम्परेचर मॅच करावं. म्हणजे वॉटर थोडंसं वॉर्म वॉटर टाका. वॉर्म वॉटर टाकून उपयोग होत नाही. अच्छा. कारण शेवट अल्टिमेटली तो वॉर्म वॉटर काही वेळानंतर थंडच होणार. हो, तुम्हाला वॉटर त्याच्यात हीटर लावणं गरजेचं आहे. आणि फिडिंग ही टू मच फिडिंग इज बॅड फॉर फिशेस. ओव्हर फिडिंग इज नॉट गुड. हो, तुम्ही एक वेळ मासेंना कमी खाऊ घातलं तर काही फरक पडणार नाही, पण ओव्हर फीडने प्रॉब्लेम येतो. त्याच्यात पण अगदी कमी जरी घातलं तरी बरेचदा फिश वीक होतो. तर आपल्याला एक साधारणतः काही दिवसांनी जसं आपण फीड करतो ना, एक जजमेंट लागतं की हा मासा आता रुळलेला आपल्याकडे, ह्याला जास्त दिलं तरी ते हरकत नाही. तर तुम्ही स्लोली ग्रॅज्युअली ती क्वांटिटी वाढवू शकता. पण मग तुम्ही हे बघितलं पाहिजे की त्याच्यामुळे पाणी खूप खराब नाही होत. आणि जर क्वांटिटी वाढवते तर वॉटर चेंज त्या हिशोबाने केलं गेलं पाहिजे. नॉट कम्प्लीट बट ऍटलीस्ट 25% वॉटर चेंज केलेलं. म्हणजे वन्स इन अ डे फिडिंग तुम्ही वन्स इन अ डे करू शकता. काही फिश आहे ज्यांना तुम्हाला दोनदा करावंच लागतं. तुम्ही जर अग्रेसिव्ह फिश टाकले, चिकलेट्स वगैरे, ऑस्कर्स वगैरे, तर त्यांना मात्र थोडं जास्त फीड करावं लागतं. मग ते तुम्ही 2 टाइम्स करू शकता. आणि मग त्यांचं पाणी पण त्या पद्धतीने बदलावं लागतं. तर ती सगळी काळजी घेतली तर काही म्हणजे कीपिंग ॲक्वेरियम इज अ बेस्ट हॉबी. म्हणजे जास्त आता तर म्हणजे खूप इक्विपमेंट्स पण आलेले आहेत, ऑटो फीडर्स आहेत. म्हणजे अगदी गावाला जाणार तर ऑटो फीडर लावून जा तुम्ही, किंवा त्यांचे 2 दिवसासाठी जाणार तर त्याचे टॅबलेट्स आहेत हॉलिडे. तुम्ही तेवढं टाकून गेलं तर तुमचं फिश अलाइव्ह राहू शकतो. बाकी पेट्स पेक्षा तो जास्त माझ्या मते सोयीस्कर सुरुवात करायला काही हरकत नाही. तिथून मुलांनाही जबाबदारी समजते. मग ते हळूहळू तुम्ही मांजर म्हणा, कुत्रा म्हणायचे ते जाऊ शकतात. आणि जेव्हा तुम्ही पेट कोणाला सेल करता, आता बरेच कस्टमर असतात की असा एखादा कुठला कस्टमर आहे का, की किस्सा आहे का की जिथे तुम्ही नाही म्हटलंय त्यांना पेट द्यायला? असे भरपूर कस्टमर आहेत ज्यांना मी नाही म्हटलेले. बरेच कस्टमरना असं वाटतं की पेट्स म्हणजे मशीन मेड असतं. ते बरेचदा घाईघाई देतात. म्हणजे आम्हाला एक ऑरा कळतो कस्टमरचा. ते म्हणतात नाही आजच घ्यायचं आहे आम्हाला काही करून, पण तसं आपल्याला देता येत नाही आजच. कारण तो पेट अवेलेबल पाहिजे. तो त्यांना खरंच कुठून आलाय की नाही हे बघावं लागतं. बरेचदा असेच हेस्टी डिसिजन ज्यांनी घेतलेले आहेत त्यांचे पेट्स रिटर्न आले किंवा त्यांचे पेट्स बाहेर परत अडॉप्शनला घेतले. त्यामुळे आम्ही अशा कस्टमरला आले नाहीच म्हणतो की आपल्याकडे पेट अवेलेबल नाही. असे भरपूर कस्टमर आहेत. असे बरेच कस्टमर आहेत ज्यांचा आम्ही आधी इंटरव्ह्यू घेतो की तुमच्या फॅमिली मेंबर मध्ये किती जण पेट साठी फॉर आहेत आणि किती जण त्याच्या अगेन्स्ट आहेत. आणि त्यातल्या त्यात जर घरची लेडीज अगेन्स्ट असेल तर तिथे आम्ही 90% पेट्स द्यायला नाही सांगतो. कधी कधी लोक फक्त मुलांना आवडतात म्हणून डिसिजन घेतात आणि त्याला पूर्ण करणं हे मग त्यांना कठीण होऊन जातं. मग त्याच्यात ते पेट्सची आबाळ होते. आणि त्यातल्या जर घरामध्ये आजी आजोबा पण असतील आणि तिकडे त्यांनाही नसेल आवडत, मग अख्ख्या फॅमिलीला आवडत असेल पण आजी आजोबांना नसेल आवडत, त्या ठिकाणी पण आम्ही, कारण बरेच असं बघण्यात आलेलं आहे की आई वडील पेट्स घेतात मुलांच्या हौशीपोटी किंवा पूर्ण फॅमिलीला हौस असते. आणि त्यांना असं वाटतं की आजी आजोबा पण घरी आहे तर ते बघून घेतील आपण नसताना. पण मग ते थोडं अवघड होत जातं कारण वयस्कर माणसांचं कामं नाही येते, त्यांना काही ते शक्य नाही. त्यामुळे अशा ठिकाणी आम्ही नाहीच सांगतो. ठीक आहे, पण ते कुठनं अजून घेतात तो पार्ट वेगळा आहे. बाकीचे शॉपकीपर एवढं काळजीपूर्वक पेट्स विकत नाही. पण मग आमच्याकडनं तरी ती चूक आम्ही शक्यतो टाळतो. ऑफकोर्स तुम्ही बरीच काळजी घेतात आणि बरेच प्रिकॉशन्स घेतात की तुमच्याकडे जे पेट्स आहेत त्यांना अगदी पुढचं आयुष्य चांगलं मिळायला हवं ते तुम्ही तुमच्या परीने करतात. हे खूप अगदी चांगली गोष्ट आहे.
आणि मॅम ते सोशल करणं, पेट्सना सोशल करणं हा एक प्रकार आहे, त्याच्याबद्दल काय बोलू शकतो? पेट सोशलायझिंग पण हा एक पार्ट असतो. भरपूरदा समजा आता माझ्याकडे एक पेट आहे, तुमच्याही घरी पेट आहे, आपण एकमेकांच्या पेट्सला सोशलाइज करू शकतो. पण मग त्याची प्रोसेस असते की बरेचदा आता मी जर आजच पेट आणलं आहे तर मला असं वाटतं चला माझ्या पेटसाठी एक फ्रेंड शोधायचा आहे मला, मग मी तुमच्या पेट जर लगेच घेऊन गेले आणि तुमचा पेट ऑलरेडी मोठा आहे तर तो त्याला लगेच एक्सेप्ट करणार नाही. त्यासाठी हळूहळू पेटला इंट्रोड्यूस करावं लागतं दुसऱ्या पेट सोबत. नाहीतर काय होतं की जो पप्पी असतो त्याच्या पप्पी माइंड वरती पण थोडा फरक पडतो आणि मग तो कधीच दुसऱ्या पेट बरोबर जात नाही. आणि ऍडल्ट जो असतो त्याला पण एक इन्सिक्युरिटी असते की हे काय आणलेलं आहे. जसं म्हणतो ना की एखादा प्राणी म्हणजे आपण एखाद्या नवीन ठिकाणी गेलो आपल्याला पण तिथे अडॉप्ट व्हायला वेळ लागतो, पटकन आपण कोणाला मिसळत नाही. त्याच पद्धतीने पेट्सला सुद्धा तुम्हाला इंट्रोड्यूस करताना हळूहळू करावं लागतं. सडनली तुम्ही गेला तर तोही घाबरतो, पपी घाबरतो आणि मोठा जो डॉग आहे तो पण थोडासा त्रास द्यायला लागतो. बरोबर आहे. जशा आपल्या ह्युमन्सच्या भावना असतात तशाच पेट्स नाही असतात, ॲनिमल्स नाही असतात. फक्त ते बोलू शकत नाही. म्हणून आपल्याला त्यांच्या ऍक्च्युली आपण आपल्या पद्धतीनेच ते घेतलं पाहिजे की मला मी कसं एखाद्या ठिकाणी नवीन गेलं तर माझ्यावरती काय फरक पडू शकतो. नवीन ठिकाणी अडॉप्शन करायला 2 अनोळखी लोक आहेत, अनोळखी जागा आहे, अनोळखी भाषा आहे. पेट्सला तुम्ही कुठल्या भाषेत शिकवलं तर त्यांना कळतं. मी आता माझ्याकडे 2 माझे शेफर्ड जे आहेत त्याच्यामध्ये एक माझा जर्मनवरून आलेला आहे, तो आला तेव्हा 2.5 वर्षाचा होता. त्याला जर्मन शिवाय दुसरी लँग्वेज येत नव्हती, पण आज त्याला मराठी सुद्धा कळते. त्यामुळे त्यांना भाषा ही बंधनकारक नसते पेट्स करता. त्यांना हे कळतं की तुम्ही त्यांच्याकडे काय अपेक्षा ठेवतात, त्या पद्धतीने ते तुम्हाला रिस्पॉन्स करतात. आणि मॅम आपण जसं ह्युमन बिंग्स रडतात म्हणजे अपसेट होतात तेव्हा, तसं पेट्सचं काय असतं का की त्यांचे पण टीयर्स येतात? खूप टीयर्स नाही पण एक्सप्रेस आणि दुःख त्यांचं जाणवतं. म्हणजे माझ्याकडे हे त्याचे एक्सपिरियन्सेस एवढे आहेत. खूप लोक अबंडन करतात त्यांच्या पेट्सला, तर शेल्टरला खूप लोक येऊन अबंडन करून जातात. मी किती वेळा आमच्याकडे पाहिलाय तो डॉग गेट कडे बघता बघता तो जीव सोडतो. खाणं पिणं बंद करतात. स्ट्रेस आणि एन्झायटी डॉग्स मध्ये खूप असतं बिकॉज सराउंडिंग बदलला, एवढे डॉग्स आहेत. जे डॉगला घरातले 2 माणसं किंवा 4 माणसं जास्त 5 माणसं त्याची आणि ते स्वतः त्याच्याशिवाय त्याला काहीच माहित नाही. कारण फॉर हिम यू आर एव्हरीथिंग. त्याचं सराउंडिंग इज एव्हरीथिंग. तेकडनं तुम्ही बदलून त्याला लगेच एक 150-200 डॉग्स कडे मध्ये सोडतात. त्या टायमाला स्ट्रेस होणारच आहे ना. मग त्यांचं स्ट्रेस अँड एन्झायटी आपल्याला कळतं. लिटरली ते जसं टचला रिॲक्ट करतात की फूडला रिॲक्ट करतात किंवा आवाजाला रिॲक्ट करतात. त्याने आपल्याला जाणवतं की तो कसा आहे त्याचा. अँड इट इज व्हेरी क्लिअर वेन अन ॲनिमल गोज इन टू डिप्रेशन ऑर एन्झायटी. आपल्याला ते कळतं, त्यांच्या बिहेवियर मधनं दिसतं. ते एकदम शेपूट मध्ये टाकतील, कान त्यांचे एकदम खाली होतील. त्यांचं जे पॉइज असतं ना, विथ अ कॉन्फिडेंट ॲनिमल अँड नॉट कॉन्फिडेंट ॲनिमलचा पॉइज मी कळतच आपल्याला. अजून एक गोष्ट आहे, ज्यांना पेट्स घ्यायचे आहेत, ज्यांना लॉजिंग बोर्डिंगला ठेवायचं असतं गावाला जाणारे, तर त्यांना आम्ही असं सांगतो की तुम्ही जरी गावाला नसेल जाणार तरी एक अर्धा दिवस का विना सकाळ ते संध्याकाळ तुमच्या पेटला बोर्डिंग मध्ये ठेवा. त्याला हळूहळू तिथली सवय लागेल. म्हणजे सडनली ज्या दिवशी तुम्हाला जायचे 10 दिवस तुम्ही पेट्सला सोडून गेलात अनोळखी ठिकाणी, तर तो त्याचा रिॲक्शन बदलतो आणि त्याचा बिहेवियर मध्ये चेंजेस व्हायची शक्यता असते. त्यामुळे ही काळजी पहिल्यापासून घेतली पाहिजे की जर मला पेट्स घ्यायचा आहे, मला त्याची लॉजिंग बोर्डिंगची फॅसिलिटी कुठे असेल, तिथे तुम्ही नाशिकमध्ये बरेच फॅसिलिटी तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन चौकशी करू शकतात आणि तिकडे किमान 1 दिवस, हळूहळू 2 दिवस, सुरुवातीला 2 तास तुमच्यापासून दूर ठेवा. म्हणजे त्या पेट्सला सवय लागेल. म्हणजे सडनली तो जसं आता मॅडमने सांगितलं की एकदम 5 लोकांमधनं 100 कुत्र्यांमध्ये मिक्स होणं, हे ह्या केसमध्ये पण आहे की जर तुम्ही गावाला चाललेत आणि तुम्हाला पेटला ठेवून जायचंय, मग जिथे लॉजिंग बोर्डिंग फॅसिलिटी तिथे ऑफकोर्स बाकीचे पण डॉग असणार आहेत आणि तिथे नाही म्हटलं तरी केज असतात. त्याच्यामुळे तुमच्या डॉगला केजची जर सवय नसेल तर तो तिथे नर्वस होतो. त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला ती थोडीशी सवय व्हावी म्हणून तिथे तुम्हाला ते सोडणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि हे ॲनिमलचे जे हे असतात
सायन्स, डिप्रेशन, अँझायटी, ते रिव्हर्सिबल असतात. खूप मतलब इट इज ऑन द कम्फर्ट. सेपरेशन एन्झायटी डॉग्स मध्ये खूप भयानक असते. सेपरेशन एन्झायटी म्हणजे इतकं सेपरेशनचं म्हणजे खूप घरातले डॉग्स पण जर जसं मॅम म्हटले जर त्यांना सवय नाही लागली की पॅरेंट्स कडनं थोडं लांब राहायचे म्हणजे तुम्हाला ते ऑफिसला पण जाऊ देणार नाही. तर तुम्ही तिकडे पण गेले ना कारण खूप डॉग्स म्हणजे खूप लोकांनी पाहिलं असेल मांजरी पण डॉग्स पण तुम्ही वॉशरूमला पण जाताना आपल्या मागे येतात आणि जर तुम्ही घेऊन नाही गेले तर बाहेर बसून रडतात. दॅट इज सेपरेशन एन्झायटी. म्हणजे त्यांना अख्खा दिवस बिकॉज दे नो नथिंग बट यू अँड दॅट हाऊस. म्हणजे ते घर पण ते तुमच्याशी रिलेट करतात. सो इट इज व्हेरी नेसेसरी टू गेट एव्हरी जसं आपण लहान मुलांना पण आपण असंच करतो ना. नर्सरी जेव्हा टाकतो पहिले कुठं फुल डे सोडतो 1 तास 15 मिनिटं. आपलं बाळ किती रडतं किती दिवस रडतात. जसं ते बाळांमध्ये पण असतं की थोडं काही मुलं रडत नाही तसंच आहे. काही डॉग्सला फरक पडत नाही काही डॉग्सला खूप फरक पडतं. नेचर इन ह्युमन अँड इन ॲनिमल्स इज द सेम. It's just that the reaction just because they don't talk it is different. Otherwise nature behavior आपल्यामध्ये जे आजार असतं जे काय आहे तेच त्यांच्यामध्ये असतात. तर म्हणून इट इज नो डिफरंट आणि जाणवतो आपल्याला. आणि जे आजार वगैरे असतात त्याच्याशी रिलेटेड मेडिसिन्स किंवा स्पेशल फूड पण असतात. हो त्याच्याशी रिलेटेड फूड इनफॅक्ट ह्युमन्स पेक्षा डॉग केअर आणि म्हणजे पेट केअर मध्ये फूड्स खूप छान आहेत. अगदी त्यांच्या एव्हरी ऑर्गन रिलेटेड जे काही डिझीज आहेत सगळ्यांकरता फूड अवेलेबल आहे. म्हणजे अगदी रिनल किडनी असेल हिपॅटिक जॉईंट लिव्हर असेल हार्ट असेल जॉईंट पेन सुद्धा म्हणजे एव्हरीथिंग सगळ्यांवरती वेटरनरी डाएट फूड अवेलेबल आहे. आणि त्यांचं रिझल्ट पण खूप चांगला. म्हणजे त्या फूड मध्ये मेडिसिन्स ते फूड येस ते फूड आता कसं असतं की सपोज एखाद्या डॉगला गॅस्ट्रो झालाय याचा अर्थ त्याला डायजेशनचा प्रॉब्लेम आहे. तर जे नॉर्मल फूड असतं डॉग फूड त्याच्यामध्ये थोडे प्रोटीन्स लेवल जास्त असतात किंवा त्याच्यामध्ये थोडं जे काही रॉ मटेरियल यूज केलेलं असेल ते कदाचित डायजेस्ट करायला अवघड असेल. मग त्या केसमध्ये जर तो डॉग रिकवर होतोय तर त्याला गॅस्ट्रोचं जर फूड दिलं तर त्याला डायजेशन प्रोसेस इज व्हायला मदत लवकर हिलिंग होतं. कारण इंजुरी असते इंटेस्टाईन मध्ये गॅस्ट्रोमुळे तर ती हील व्हायला भरपूर मदत होते. त्यामुळे डॉगची तब्येत ही खालावत नाही आणि त्याचं फूड पण मिळाल्यामुळे तो लवकर रिकवर होतो. तर हे फूड अवेलेबल आहेत मेडिसिन्स अवेलेबल आहेत आणि फक्त हे फूड कंटिन्युटी मध्ये देणं थोडंसं चुकीचं आहे. अगदी जे क्रिटिकल इलनेसेस आहेत त्याला तर लागणारच आहे. मॅम थोडीशी आपल्या शरण फॉर ॲनिमल्स मधून अडॉप्शनची काही प्रोसेस कशी असते? अडॉप्शनची प्रोसिजर जसं करुणा मॅम म्हटले तसंच आहे. कारण मी पण इंडीज असले तरी इंडीजचं संख्या परत रिटर्न यायचे खूप जास्त आहे कारण दे आर नॉट गिव्हन ॲट द रेट ॲट विच अदर पेट्स असो. आणि फ्री मध्ये मी पहिले ना खूप वर्षा पहिले फ्री मध्ये द्यायची. बिकॉज आय यूज टू थिंक की जेवढं लवकर त्यांना घर मिळालं तेवढं बेटर आहे. पण नंतर रिअलाइज केला की फ्री मध्ये दिलेला वस्तू किंवा फ्री मध्ये दिलेल्या लाईफची व्हॅल्यू नसते. तेव्हा जास्त डॉग्स परत यावं लागतं घेऊन जायला लागले. मग मी बेसिक अमाऊंट त्यांच्याकडनं घ्यायला लागले. मग दॅट इज द टाइम जर इवन इफ यू हॅव टू गिव्ह ओनली 500 रुपीज तेव्हा तुम्ही विचार करतात की आम्हाला हे लागतो का. तर जेव्हा घरी तिकडे येतात खूप लोक येतात हमारे बच्चों को डॉग्स चाहिए. नहीं आपके बच्चों को डॉग्स चाहिए करके मैं दूंगी. That is not the criteria. If your kids want dogs, Saturday Sunday त्यांना इकडे येऊ द्या काम करू द्या with pets. पप्पीज बरोबर खेळू द्या काही पण करू द्या ना. Let them spend time. कारण see at home also that is the only 2 days when they get to time to spend with the pets. मग शेल्टरला येऊन खेळू द्या ना. तुम्ही फक्त त्यांना वीकेंड्स मध्ये डॉग पाहिजे म्हणून तुम्ही घेऊन जायचं आणि तिकडे घरातली बायांना आवडत नाही कारण शी घरातली बाई काढणार मुलं काढत नाही. मग त्या टायमाला तिच्यावर ऑलरेडी खूप जबाबदाऱ्या असतात त्याच्यात तिला ते नको अजून एक बळजबरी कशाला जबाबदारी टाकायची म्हणून आम्ही देत नाही. पहिले बरोबर काउन्सिलिंग करतो आणि बेसिकली माझी इच्छा अशी असते की पेट ओनर पेट पॅरेंटला तयारी झालं पाहिजे फॉर द नेक्स्ट 16 इयर्स.
आता खूप लोक कधी कधी मला कॉल करतात की आता तो म्हातारा झालाय आम्हाला नको. नाही, तसं नाही चालणार. तो किस्सा जर- ऐकला होता मी तुमच्याकडून. हो. दॅट वॉज व्हेरी शॉकिंग. जर तुम्ही एक पेट घेऊन जाताय, लहान ते मोठा, मोठा ते म्हातारा, तुम्हाला तुमच्या समोर होणार आहे आणि तुम्ही ते कळून घ्या आणि समजून घ्या की तुम्हाला फॉर द नेक्स्ट 16 years यू हॅव दॅट रिस्पॉन्सिबिलिटी. जर तुम्ही ऍज पेट ओनर्स नाही, ऍज पेट पॅरेंट्स त्याला घेऊन जात असेल तर मी देते, नाहीतर मी देत नाही. चालेल, आमच्याकडे 100 आहे ना, त्याच्या 150. भले ते आपल्याकडे आजार पडून मेला तरी तिकडे जाऊन, कारण हे बघा, स्ट्रीट डॉग्स असो, पेट डॉग्स असो की घरातले डॉग्स असो किंवा शेल्टर मधले डॉग्स, जेव्हा त्यांना सवय नाही काही ह्याची, ते तसे जगून जातात. तुम्ही एक डॉगचा हाल बघा, तुम्ही तिकडे शेल्टरवरून उचलून घरी घेऊन गेले, 10 दिवस त्याला आरामातलं लाईट दिला, पाहिजे तिकडे खायला दिलं, बसायला छान गादी दिलं, लगेच 11व्या दिवशी तुम्हाला कळतं आम्हाला हे नकोय. परत तुम्ही जिथून घेऊन गेले तिकडे सोडलं, यू हॅव किल्ड हिज लिव्हिंग इन्स्टिंक्ट. त्याला आता माहित नाही फूड कुठे शोधायचं. तो आता वाट बघेल की तुम्ही त्याच्या टाइमवर फूड आणून द्या. जर तुम्ही घेऊन गेले नसता तर तो त्याच फूड, भूक लागली की तो शोधून तुम्ही खाल्ला असता ना. सो इफ यू आर नॉट विलिंग टू टेक द रिस्पॉन्सिबिलिटी, डोंट टेक अ पेट. राहू द्या त्याला तसं, जिथे ज्याला जगायचं असेल तर तो शिकून दे. सो युजली आय डोंट गिव्ह द पेट्स अंटिल आय एम व्हेरी कॉन्फिडंट की हे लोक केअर घेतील. आणि आमच्या इकडे फॉर द फर्स्ट 6 months द डॉग इज रजिस्टर्ड बाय मी ओनली. की 6 months मध्ये मला असं काही वाटलं की दे आर नॉट टेकिंग केअर ऑर एनिथिंग, आय हॅव द अथॉरिटी टू ब्रिंग दॅट बॅक. कारण कधी कधी काय होतं ना, 6 months इज द क्रुशियल टाइम. 6 months मध्ये ते फुल्ली ग्रोन होतात ना. आफ्टर दॅट इट इज इझी टू मेंटेन. 6 months इज द फुल्ली मॅच्युरिटी. असं लहान बाळा जसं इनिशियली डिफिकल्ट असतं, हो, तसं 6 months इज फुल्ली मॅच्युरिटी. एक ॲनिमल फुल मॅच्युअर होतात. पण त्या टायमाला जर त्याचं सगळं काळजी जर तुम्ही घेत नसाल तर यू गिव्ह इट बॅक. कारण तो एकदम त्या टायमाला, इफ यू कांट टेक केअर ऑफ इट, यू डोंट हॅव द राईट टू एन्जॉय हिज लव्ह अँड अफेक्शन वेन ही इज मॅच्युअर्ड इनफ. करण्याचे एक्सपेन्सेस पण असतील ऑफकोर्स. तर म्हणजे तुम्हाला कशी हेल्प होते एक्सपेन्सेस मॅनेज? ऑफकोर्स म्हणजे लोकांच्या अपेक्षा जास्त असतील, पण कधी कधी रिसोर्सेस पण लिमिटेड असतील, तर लोकांना काय तुम्ही हे करू शकता? बघा, एनजीओ चालवणं जेवढं लोकांना ग्लॅमरस वाटतं, आय नो द स्लीपलेस नाईट्स आय गो थ्रू. कारण फक्त प्राण्याचं जीवच नाही माझ्यावर अवलंबून. आय हॅव टू फीड 413 माउथ्स एव्हरी डे. त्याच्यात सकाळी एवढं, संध्याकाळी एवढं, त्याचं तेवढं द्यायचं. कारण एक हेल्दी प्राणीला आपण दिवसात एकदा फीड करू शकतो. बट वेन दे आर रिकव्हरिंग, वेन दे आर अंडर ट्रीटमेंट, दे नीड प्रॉपर न्यूट्रिशन, प्रॉपर फूड. आणि आपल्याकडे कॅटल्स आहेत, ते कॅटलचं फीड इज द व्हेरी इम्पॉर्टंट. मग फॉर मी इट इज अ चॅलेंज एव्हरी डे. देन आय हॅव स्टाफ, देन आय हॅव क्लिनिंग, then I have medication, bills, electricity, whatever, everything. So that is a challenge every day. It is everyday routine. म्हणजे literally every day is a challenge की आता उद्याचा खर्च मी कसं बघू. So I basically at Sharan I totally depend on donations and CSR funding from corporate companies. कारण every company has a CSR funding which has to be allotted to a cause. So we totally depend on donations and donations म्हणजे इट्स नॉट नेसेसरी की तुम्ही कॅश मध्येच द्या. आय टेक इन पीपल. आता आम्हाला क्लिनिक बनवायचं, तर इफ देर इज समबडी हू वॉन्ट्स टू द क्लिनिक फॉर मी, करून द्या ना. माझ्या अकाउंट मधले पैसे तेवढेच वाचतात ना. समबडी इफ यू वॉन्ट टू गिव्ह मेडिकेशन द्या, आम्हाला जे मेडिकेशन घ्यायचं ते पैसे वाचतील आमचं. सो यू कॅन गिव्ह इट टू मी. इव्हन क्लिनिंग मटेरियल द्या, फर्निचर द्या, whatever you all are not used. Since I am working with animals, I don't have a particular thing की मला हेच पाहिजे तेच पाहिजे. फूड अँड मेडिकेशन इज समथिंग ज्याच्यात मी कधी कमी करू शकणार नाही. जर हे महिन्यात माझ्याकडे आमच्या अकाउंट मध्ये पैसे नाहीये तर कन्स्ट्रक्शनचं काही मटेरियल मध्ये मी थांबू शकते की हे महिन्यात नाही आमच्याकडे फंड्स, नेक्स्ट मंथ जेव्हा फंड्स येईल तेव्हा करू. पण फूड अँड मेडिकेशन मला काही पण झालं तरी मला अरेंज करावंच लागतं. तर म्हणून आम्हाला ते इट्स अ डू ऑर डाय सिच्युएशन फॉर मी एव्हरी डे. सो आय ऑलवेज रिक्वेस्ट पीपल की तुम्ही इन काइंड द्या, इन कॅश द्या, की आम्हाला बनवून द्या. लाईक फूड कमी पडतं, फूड आणून द्या. मेडिकेशन नसतं आमच्याकडे, मेडिकेशन आणून द्या. आमचं इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये तुम्ही हेल्प करू शकता, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये. ऑर इज
माउथ टू माउथ मार्केटिंग मध्ये हेल्प करा. Because that is how we will grow, that is how people will join it. किंवा मग राईट टाइमला राईट युटिलायझेशन ऑफ सोर्स. Right. म्हणजे जर त्या प्राण्याला खरंच गरज आहे तेवढी की एका ॲम्ब्युलन्सला कॉल करून ते रिसोर्सेस आपण तिथे खरंच गरज आहे तेव्हा तुम्ही ते वापरा. बरोबर. मॅम काही मिसकन्सेप्शन्स किंवा ॲनिमल्सच्या सराउंडिंग काही मिसअंडरस्टँडिंग्स आहेत समजा की म्हणजे फॉर पीपल किंवा किड्स त्यांना ॲलर्जी असते किंवा त्याच्यासाठी सेफ नसतात, ह्याच्यात काय तथ्य आहे? ते बघा, हे ॲलर्जीज आणि हे असतं ना, आय एग्री इट इज देअर इन सम केस, बट इट इज ॲज मच इम्पॉर्टंट ऑन द इम्युनिटी ऑल्सो. आता माझे 2 मुलं होते, ते पेट्स मध्ये वाढले, मग त्यांना असं काय लवकर होत नाही. पण हो, जर स्टार्टिंग मध्ये तुमच्या मुलांना किंवा तुमच्या एल्डर्सला हे ॲलर्जी काय होत असते, इव्हेंच्युअली द बॉडी गेट्स इम्युन टू दॅट सिंगल थिंग. असं जसं आपण फूड म्हणतो, हे पण आपल्यामध्ये पण खूप काही जर रोज आपल्या आयुष्यात होत आलं ना, वी डोंट गेट affected by it. The immunity grows eventually. So even if you have, आता तुम्ही खूप लोक काय करतात, पेट घेतात आणि आफ्टर सर्टन टाइम मला बाळ झालं, आता मी प्रेग्नेंट आहे, आम्हाला नको. आय फील दॅट इज अ टोटल रॉंग नोशन. दॅट इज क्वाईट रॉंग कन्सेप्ट ऍक्च्युली. म्हणजे प्रेग्नंट आहे किंवा बाळ होतंय त्याचा पेटशी काही संबंध म्हणून नाही. मी घेताना पण खूप वेळा विचारून घेते की तुमचं फॅमिली कसं आहे ते. कारण मग नंतर तुम्हाला कळतं रे आम्हाला आता बाळ झालं, आम्हाला हे नको, इव्हन ती जर बाळ होती. हो, आणि उलट म्हणजे लहानपणापासून जर बाळाला कॉन्टॅक्ट मध्ये असला तर ते ॲलर्जी नंतर जे डेव्हलप होणार आहे ते कमी होते, इम्युनिटी स्ट्रॉंग होते आपले. अजून एक पार्ट पण असा आहे की बरेचदा न्यू कपल असतात, त्यांचे प्लॅनिंग असतात, मग ते डॉग वगैरे परचेस करतात. मग ज्यावेळेस त्यांना त्यांचं रिप्लॅन करायचं असतं, फॅमिली प्लॅन करायचं असतं, त्यावेळेस त्यांना डॉक्टर पहिला सल्ला देतो की तुमच्याकडे पेट्स असेल तर तुम्ही आधी ते कुठेतरी त्याला ते दुसरीकडे पाठवा, कारण त्याच्यामुळे तुमच्या प्रेग्नन्सीवरती अफेक्ट होऊ शकतो. हे असे बरेच कस्टमर पण त्यामुळे रिटर्न येतात किंवा आता आमच्याकडे असं असं आहे, पर्सनल इश्यूज आहेत. पण मला तर काही ठिकाणी असं म्हणजे पर्सनल माझं मत असं की पेट्समुळे कधीच तुम्हाला त्रास होणार. पेट्स मध्ये काही डिसीजेस नसतील किंवा ते व्यवस्थित वॅक्सिनेटेड असेल तर त्याच्याने असंच प्रेग्नन्सी मध्ये काही त्रास नको व्हायला. नाही, शक्यतो होत नाही. कारण आता जसं मॅम बोलले तशी माझी प्रेग्नन्सी, माझी मुलं पेट्स मध्येच वाढलेली आहे. आम्हाला कधीच कुठले आजपर्यंत कधी प्रॉब्लेम्स आले नाही. आणि ऍक्च्युली हे थोडंसं सायकोलॉजिकल पण असतं की कोणी जर घातलं डोक्यामध्ये तुमच्या तर ते होऊ शकतं, पण इट इज नॉट दॅट. बरोबर आहे. ते जनरलाइज तुमच्यावर 2-2.5 वर्ष आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला आजपर्यंत जर काही झालं नाही तर पुढे जाऊन तुम्हाला काही होईल असं गृहीत धरणं चुकीचं. बरोबर, ओनली बिकॉज डॉक्टरने तुम्हाला सजेस्ट केलं. डॉक्टरांनी पण असे जनरलाइज सल्ले देणं पण चुकीचं आहे. मॅम, काही इंटरेस्टिंग गोष्टी असतील ज्या तुम्ही शेअर करू इच्छिता, म्हणजे काही फनी मोमेंट्स पेट सोबतचे किंवा काही फनी पॅरेंटिंगचे किस्से? आता आमच्या माझं शेल्टरचं हायलाइट आहे डुगी. आय डोंट नो किती लोकांना माहिती आहे, पण भरपूर लोक जे आम्हाला बघतात ना, स्पेशली माझं प्रोफाईल फॉलो करतात, दे नो डुगी व्हेरी वेल. तुम्हाला आता मी डुगी म्हटली तर तुम्हाला ती कोण असेल असं वाटतं? कोण असेल असं वाटतं सांगा मला? ती आमची शेल्टरची डॉगी आहे. ती 1-2 दिवसाची आली होती. आता ती शेल्टर मध्ये हायलाइट आहे, कारण काय, तिथला मी ते चूक माझी आहे, आय एक्सेप्ट दॅट. ती अख्खा दिवस माझ्या मागे मागे फिरते, मी इकडे गेले की इकडे आहे, परत दार उघडा, परत दार सोडा. आय टॉट हर हाऊ टू ओपन लॅचेस. तर हाऊ टू ओपन लॅचेस मी शिकवलं, बट आय डिडंट थिंक अबाउट इट इन अनदर अँगल. शी इज अ डॉग इन अ डॉगीज डिस्गाइज. ती स्वतःला कुत्रा समजते कारण ती कुत्र्यांमध्ये वाढली आहे. तर तिला डॉग फूड पाहिजे असतं, शेल्टर मध्ये चिकन येतं, चिकन पाहिजे असतं, तिला सगळं पाहिजे असतं. आता शेल्टर मधलं आमचं रिच्युअल कसं आहे, 5 वाजता ट्रीटमेंटचे जे डॉग्स आहेत ना, त्यांना आम्ही केनल मध्ये डॉग फूड ठेवतो आणि लॉक करून निघून जातो. आता स्टाफ आहे तिकडेच राहायला. पहिले स्टाफ एकच वॉचमॅन असायचे, आतमध्ये फॅमिली नसते, आम्ही ठेवून निघून जायचो. एक दिवस तसंच त्यांना डॉग्सला फूड ठेवला आणि स्टाफ आमचे निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिले एक पण केनल मध्ये डॉग नाही.
मग कॅमेरा चेक केला तर मॅडमनी काय केलं, गेल्यावर सगळे लॅचेस खोलले, डॉग पळवलं आणि फूड खाऊन घेतला. आता तुम्ही सांगा, मी तुम्हाला हे सांगते, तुम्ही हसताय, पण मी ज्यांची डॉग्स आहेत त्यांना कसं कन्व्हिन्स करू की तुमचा डॉग कुठे गेला? कोणी बिलीव्ह करणार आहे मला की मी सांगितलं की आमचं गाढव आणि कुत्रे पळवले? आणि कोणत्या तोंडाने सांगू? नाव आय हॅव एव्हिडन्स बिकॉज आय हॅव प्रूफ, आय हॅव व्हिडिओज ऑफ हर ओपनिंग लॅचेस. आता लास्ट वीक एक महाराष्ट्र टाइम्सचा मोठा इव्हेंट होता, मी तिकडे गेले होते. तिकडचे एक मोठे प्रसिद्ध जर्नलिस्ट आहे, ते माझ्याकडे आले की मॅडम तुमच्या शेल्टरला यायचं, आम्हाला तुमचं स्टोरी कव्हर करायचं. स्टोरी कोणाची कव्हर करायची होती? डुग्गीचं. बोलले आम्हाला डुग्गीचं स्टोरी कव्हर करायचं. मी म्हणलं व्हेरी गुड, या. She is a celebrity now. She is a celebrity. Eventually there are people coming to see डुग्गी. म्हणजे मी स्टोरीज मध्ये 4 दिवस स्टोरी नाही टाकला ना, लोक मेसेज करतात की वेर इज डुग्गी, व्हॉट हॅपेंड. आमच्याकडे फनी मोमेंट्स म्हणजे आमचे कस्टमर्स सांगतात की बरेचदा काय असतं की प्रोडक्ट्स सगळ्या ब्रँडचे अवेलेबल तर असतात, पण कधी कधी शॉर्टेज पण होतं. शॉर्ट झालं तर मग ते मला सांगतात, अहो ते मागणीला मी हे दिलं दुसरं फूड, तू माझ्याकडे अशी बघत राहिली की हे काय आणलंस तू ही ब्रँड का नाही आणली, तू तीच ब्रँड का नाही आणली. म्हटलं आता हे मांजर जर सांगते तर म्हटलं मला म्हणे मग तुम्ही कंपनीला सांगा आमच्या मांजरी असं बोलतात, आमचे कुत्रे असे बोलतात. म्हटलं आता ते आम्ही सांगू. म्हणजे हे आमच्यासाठी दररोज 1-2 किस्से असतात असे की कोणतरी कंप्लेंट करतं की त्यांनी आता उन्हाळा सुरू झालाय, उन्हाळ्यामुळे थोडासा डॉग फूड इंटेक थोडं कमी होतं. ऊन सुरू झाल्यानंतर आता थोडं फूड कमी खातात पेट्स, त्यामुळे हे प्रॉब्लेम्स खूप येतात की आता ते खात नाही आधीचं फूड, आता दुसरं फूड ते बघतायत, आता दुसरं कधी चेंज करावं लागेल का. मग ते हे असे आमचे दररोजचे काही ना काही कस्टमरकडनं रिव्ह्यूज असतात. मग त्याच्यात किस्से असेच कॉमेडी असतात आमच्याकडे की ते बघत राहतात आमच्याकडे. आम्ही आत गेलं की आधी विचारतात ट्रीट आणलंय का. इनफॅक्ट शरण्य मॅडमचाच विषय आहे की मी जेव्हा ऍप मध्ये केनल मध्ये शिरले की तिथे ट्रीट लागते म्हणे, तर पण मला आत येऊ देत नाही. खरंच मी आज जाताना तुम्ही कधी माझ्या बरोबर चला, अख्खं गेटवर सगळे उभं राहतात की आता ही आली, आम्हाला काही ना काही पाहिजे. म्हणजे मला स्वतःला एंट्री नाही मिळत माझ्या शेल्टर मध्ये त्यांना काही खायला दिल्याशिवाय. मॅम आणखी एक क्वेश्चन विचारायचा आहे. इफ यू वुडंट हॅव चोजन दिस करिअर, दुसरा कुठला वर्क यू वुड हॅव बीन? आय हॅव लाईफ मध्ये बहुतेक मला काही ऑप्शन्सच नव्हते. आय वुड हॅव बीन एन आर्टिस्ट और एनिथिंग, बट एवढा इंटरेस्टली नव्हता केला मी. लाईक असं नाही मी स्टार्टिंग मध्ये आय वॉज डुईंग एम्ब्रॉयडरी, आय वॉज डुईंग, आय डिड ट्राईड लाईफ. पण हे जे मनाने आपण जे करतो ना त्याला आपल्याला म्हणजे एवढं मी ह्या 20 इयर्स मध्ये मी माझं म्हणजे इतका हार करून घेतलाय ना. मी असं म्हणते ना, मी आता जर हे फील्ड मध्ये नसते ना मी करोडपती झाली असते. पण झिरो रिग्रेट्स की मी हे फील्ड का घेतला. एकदा पण एवढं टेन्शन, एवढं त्रास सगळं झाल्यावर पण कधी एकदा पण वाचलं नाही की नाही मी हे नाही करायला. नाही, बरोबर आहे. म्हणजे आपण ज्या गोष्टीत आनंदी असतो त्या गोष्टीत आपण पुढे जातो म्हणतात. आणि मॅम मला काहीच हरकत नाही, कारण आमच्याकडे लोकांचे रिव्ह्यूज असे असतात ना, त्यांचं असं म्हणणं असतं की तुमचं लाईफ किती छान आहे ना, तुमच्या समोर फिशचं पॉन्ड आहे, लाईफ थिंग्स आहेत. आणि ऍक्च्युली ते गरजेचं आहे. दॅट की ऍटलिस्ट मला तरी ते खूप छान दिवस निघून जातात माझे त्यांच्याकडे बघता बघता. कारण कीपिंग एक्वेरियम इज ऑल्सो गुड फॉर युअर बीपी, शुगर किंवा तुमचं म्हणजे हेल्थ रिलेटेड किंवा मेडिटेशन वगैरे खूप छान माइंड काम राहतं. त्यामुळे मला माझा बिझनेस अतिशय प्रिय आहे. तो दुसरा कुठला करिअर ऑप्शन तुम्ही नाही विचार करू विचार ऍटलीस्ट व्हॉट यू आर डुईंग? आय एम हॅपी, व्हेरी गुड. मॅम आमच्या स्टेज टू तुम्ही काय शेवटचा एखादा संदेश ॲनिमल्सच्या दृष्टीने? माझा एकच लाईफ मोटो आहे, लिव्ह अँड लेट लिव्ह. वी हॅव टू को एक्झिस्ट. जेवढं हे तुम्ही आपली आहे तेवढंच त्यांचं पण आहे. सो को एक्झिस्टन्स इज द की समजायला पाहिजे आपल्याला की आपण आहे आणि ते आहे. इट इज बिलॉंग्स टू एव्हरीथिंग. ही पृथ्वी जशी जेवढी आपली आहे तेवढे त्यांचे पण आहे. त्यांचं एक्झिस्टन्स आपण विसरून जातो. को एक्झिस्टिंग इज द की. जेवढ्या डिग्निटीने आपल्याला राहायचा अधिकार आहे तेवढा त्यांना पण आहे.
थँक्यू मॅम. थँक्यू सो थँक्यू सो मच. मच. आमच्यासोबत छान गप्पा मारल्या, एवढं छान आम्हाला माहिती दिली. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. व्हेरी ऑनर.